पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात आणि लातूरला विद्येची पंढरी म्हणतात. खरंच काय आहे लातूर पॅटर्न बरं? आता नीटचाही लातूर पॅटर्न चर्चेत आलाय. याची सुरुवात कधीपासून झाली? याची पाया कोणी रचला? साधारणपणे ह्याचा पाया हा 1980च्या आसपास हा रचला गेलेला आहे. प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर असतील, शाहू महाविद्यालयाचे सर्वेसर्वा स्वर्गीय गोपाळराव पाटील सर असतील. आज एखाद्या पालकाला 1ली ते 10वीमध्ये आपल्या विद्यार्थ्याचा चांगला अभ्यास करून घ्यायचा आहे, त्याला पाहिजे की मुलगा शाळेमध्ये पण चांगला असावा, समाजामध्ये बोलताना चांगला असावा, खेळामध्ये, स्पर्धामध्ये, वक्तृत्वामध्ये चांगला असावा. त्याने काय 3-4 गोष्टी करायला पाहिजे त्याच्या पाल्यासोबत, त्याच्या मुलासोबत, की जेणेकरून मुलगा सर्व गुण संपन्न होईल. शासनाने एक मोठा ड्रॉबॅक असा करून ठेवला आपल्यासमोर, 8वीपर्यंत नापास नाही. मग 8वीपर्यंत नापास नाही तर मग तू 9वीला गेला, डायरेक्ट त्याला उजा आलं 9वीचं एवढं मोठं अभ्यासाचं बर्डन. आता प्रेशर येऊन जातं. प्रेशर आल्यामुळं कित्येक शाळांमध्ये आम्ही पाहतोय त्या शाळांनी निकाल चांगले लागावे म्हणून 9वीला टीसी हातात, 10वीला कुठे बी घ्या म्हणून. तुमचं काकाच प्रतिष्ठान आहे आणि सोबत SP पब्लिकेशन पण आहे. तुमचं पुढचं येणाऱ्या काही वर्षभरामध्ये काय ध्येय आहे? तुम्हाला काय गोष्टी अचीव करायच्यात महाराष्ट्रामध्ये? पालकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही काय गणित, इंग्लिश आणि विज्ञान घेऊन बसला, ट्युशन लावला, तुम्ही लावायचेत ना तर स्पर्धा परीक्षेचे लावा. सगळं फुकट मिळतं मराठी शाळेमध्ये, परंतु तरी पालकांना आपला विद्यार्थी मराठी मीडियममध्ये टाकायचा नाही आहे. का आज या शाळेचा, मराठी मीडियमचा, जिल्हा परिषद शाळेचा दर्जा खालवत चाललाय आणि पालकांची नापसंती काय? तसं मुख्य कारण असं तुम्ही जसं म्हणलात ना, भारतामध्ये आज जवळपास 26 कोटी विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत. पण प्रश्न असा की शिक्षण वाढतंय की फक्त मार्क्स वाढतायत? ASER रिपोर्ट सांगतं की 5वीतील अनेक विद्यार्थ्यांना दुसरीची पुस्तकं वाचता येत नाहीयेत. AI मुळे पुढच्या 10 वर्षात अनेक नोकऱ्या बदलणार असल्याचं वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम सांगतोय. पण अजूनही आपल्या शाळेमध्ये ते शिक्षण मिळत नाही. मग आज 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये नेमकं काय शिकवायचं? मार्क्स, स्किल्स, डिसिप्लिन, क्रिएटिव्हिटी की फक्त सर्व्हायव्हल? पण आजच्या काळात विद्यार्थी फक्त घोगमपट्टी करतायत. मोबाईल, रील्स, कोचिंग क्लासेस, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, करिअरचं प्रेशर, AI आणि बदलणारं भविष्य, या सगळ्या विषयावरती आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. काकाच इंग्लिश स्कूलचे प्राचार्य विनोद कुमार, शारदाताई प्रकाशराव धुमाळ यांच्यासोबत. हा पॉडकास्ट प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे, कारण आज फक्त शिक्षण नाही तर तुमच्या मुलाचं भविष्य कशा प्रकारे तुम्ही घडवू शकता याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. मला सगळ्यात पहिल्यांदा ना लातूर पॅटर्नबद्दल समजून घ्यायचं आहे. पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात आणि लातूरला विद्येची पंढरी म्हणतात. खरंच काय आहे लातूर पॅटर्न बरं? सर्वप्रथम सर्व शिक्षणप्रेमी व सर्व पालकवर्गांना माझा नमस्कार. व विशेष करून बोल मराठी चॅनलने हा मुद्दा आपल्या आजच्या याच्यामध्ये घेतल्यामुळं त्यांचंही मी आणि गणेश सरांचं सर्व टीमचं सर्वप्रथम मी लातूरकर म्हणून स्वागत करतो. लातूर पॅटर्न म्हणजे आमची लातूरची जी सुपीकता आहे, लातूरची जी माती आहे, सुरुवातीपासूनच स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबापासून आणि तिथले जी काही आमचे डॉक्टर जनार्दन वाघमारे सर आहेत, प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर आहेत आणि शाहू महाविद्यालय असेल, दयानंद महाविद्यालय असेल. आता काल परवा दिवशीच इंटरव्ह्यूमध्ये प्राचार्य अनिरुद्ध जाधव सरांनी सांगितलं की ज्यावेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की लातूर पॅटर्न म्हणजे काय? शिक्षक येताना तर घड्याळ पाहतोय परंतु जाताना घड्याळ पाहत नाही. म्हणजे त्याचं पूर्ण काम हे पूर्ण करूनच तो जातो. आणि लातूरमध्ये आमची एक वातावरणाची जी काही सिस्टीम आहे, पालकवर्ग हा विद्यार्थ्याला पार क्लासपर्यंत असो, शाळेपर्यंत असो, नेऊन सोडतो, आणतो, शिक्षकाशी संवाद साधतो आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपला विद्यार्थी कसं पुढे असेल यासाठी सतत प्रयत्नशील आहे. सर्वात मोठी दुसरी जमेची बाजू म्हणजे वातावरण आहे आणि जी काही आमचे जुने जी काही शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांनी केलेली जी मेहनत आहे, तो मेहनतीचा वडा संबंध महाराष्ट्र नव्हे तर भारत देशामधून विद्यार्थी लातूरला शिकायला येतात. हा कोणी एकानं बनलेला पॅटर्न नाही. त्याच्यामध्ये विद्यार्थीही तेवढाच सहभागी आहे, शिक्षक आहे, आमचे जे काही जुने शिक्षण तज्ज्ञ आहेत, महाविद्यालय, हा सर्वांचा एकत्र मिळून जो काही सर्वांना हवासा वाटणारा हा पॅटर्न आहे. आणि शिक्षणाची खरी पंढरी म्हणून ज्याच्याकडे पाहतो आपण तो म्हणजे आमचा लातूर पॅटर्न. बरं, याची सुरुवात कधीपासून झाली? याची पाया कोणी रचला? साधारणपणे ह्याचा पाया हा 1980च्या आसपास हा रचला गेलेला आहे. त्यावेळेस डॉक्टर जनार्दन वाघमारे, ते आता नाहीत, स्वर्गीय डॉक्टर जनार्दन वाघमारे सर असतील, प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर असतील, शाहू महाविद्यालयाचे सर्वेसर्वा स्वर्गीय गोपाळराव पाटील सर असतील,
आणि असं बरेच जणांची नावे घेता येतील त्यावेळेसचे. त्या लोकांनी हा शाहू पॅटर्न पासून जी सुरुवात झाली, मग दयानंद असेल, महात्मा बसवेश्वर असेल, एक जस्तीची वेगळी कला होती. बरोबर. आणि त्या माध्यमातून त्यांनी लातूरमध्ये सर्व येणाऱ्यांना विद्यार्थ्यांना पोषक असं वातावरण देऊन अगदी कमी सुविधा असताना जी की सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यामध्ये, आजचा धाराशिव जिल्हा, त्याच्यामध्ये लातूर हे एकदम गाव होतं. आज लातूर जिल्हा होऊन आज संबंध भारत देशाला दिशा देण्याचं काम हे लातूरनं बऱ्याच वेळा केलेलं आहे. आणि नुसतं शिक्षणच पण नाही, आमचा प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगळा पॅटर्न आहे, तुम्ही पाहत असाल. बरोबर. आणि त्याची चुणूक स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील, स्वर्गीय आता जी की देशाचे गृहमंत्री राहिलेले आमचे माजी शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, त्याच्यानंतर आमचे निलंगेकर साहेब असतील, हे माझे मुख्यमंत्री. म्हणजे लातूरनं हे भारत देशाला देण्याचं सतत काम केलं. मग ते क्षेत्र शिक्षणाचं असू द्या, व्यापारीकरणाचा असू द्या, आणि कुठलीही स्किल असू द्या, आमचा हा मुख्य हेतू हा स्किल बेस्ड शिक्षण. म्हणून लातूर पॅटर्न कडे जर पाहायला गेलं तर आज पुणे विद्येचं माहेरघर असून देखील किंवा इतर राज्यातले मुलं आमच्या लातूरमध्ये शिकतायत, जेणेकरून आज भारत देशामध्ये कोटा किंवा विजयवाडा ज्याला म्हणतो आपण तिकडला भाग हा कोचिंगला एवढा प्रसिद्ध असून देखील तिथं मुलं नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त गुणवत्ता ही आमच्या लातूरकडे. बरं. कारण लातूरने ते दिलंय, देत आहेत आणि देणार आहोत. बरं, मला याला जोडूनच थोडंसं तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे. 1980-85 दशकापासून आपला हा लातूर पॅटर्न चालू झाला. मागच्या 25 वर्षामध्ये, 20-25 वर्षामध्ये चांगले विद्यार्थी घडवलेत. लातूरच्या शिक्षणाचा दर्जा नेहमी भारतभर चर्चेत राहिलेला आहे. मागच्या 5-10 वर्षामध्ये तुम्हाला वाटतंय की लातूरच्या गुणवत्ता दर्जा घासलेला आहे? आणि हे जे आजकाल समोर येत आहेत, नीट स्कॅम असू द्या, त्याच्यामध्ये तुमच्या लातूरच्या शिक्षकांचं काही नाव समोर आले, तर त्याच्यामुळे लातूरच्या जी दर्जा केला होता त्याला आता काळिमा फासला आहे, त्याला एक गाळगोट लागली, तुम्हाला असं वाटतं? नाही, निश्चित तसे म्हणता येणार नाही. परंतु कसं आहे, आजची परिस्थिती पाहिल्यानंतर आजही लातूरकडे ओघ भरपूर आहे. आणि त्या माध्यमातून काय झालं सर, की आता पूर्वी 70-30 कोटा होता, तोही आता रद्द झाला. म्हणून आता मुलं काय जिकडे तिकडे थोडंसं जरा जिकडे तिकडं ऍक्टिव्ह झालेत. आणि कोरोना काळाच्या नंतर परिस्थिती कशी झाली, पूर्वी कसं होतं, आपण 3-4 भावंड होतो, आता प्रत्येकाला 1-2च मुलं आहेत. मग कोरोना काळापासून प्रत्येक जण काय करायला की आता आपला मुलगा आपल्या जवळच असावा. मग पूर्वी जी काही समजा 3-4 भावंड असताना 1-2 जण जरी हॉस्टेल करून किंवा रूम करून राहिले, आता ती पालकाची मानसिकता थोडस कमी झाली आहे. आता थोडंच शिकल, कमी शिकल, परंतु लेकरू आपल्या जवळ असावं. म्हणून आता थोडंसं तोही आपण समजू शकतो. कोरोना काळापासून जरा परिस्थिती बदललेली आहे, तुम्ही म्हणता ते खरं आहे. आणि दुसरं म्हणजे नीटचं जर पाहायला गेलं तर काही हा एक मोठा विषय चालणार आहे, भारतभर पसरला आहे. लातूरचं काही त्याच्यात नाव आले असं लक्षात येत आहे. सध्या आपण न्यूज चॅनल पाहतोय. निश्चितपणे त्याच्यामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, परंतु त्याला देखील लातूर हे पुरून उरेल येणाऱ्या काळामध्ये. आणि जे इतर आमचे बांधव शिक्षण क्षेत्रामधले आहेत ते निश्चितपणे त्यासाठी प्रयत्नशील आहेत. कारण हा कुणा एकाचा पॅटर्न नाही, हे जग जाहीर आहे, एकावर त्रिकोण चालणार नाही. आजचा हा बदलता काळ आहे. बरोबर. पूर्वी जसं शाळेमध्ये आपण सांगत होतो किंवा क्लासमध्ये एक त्रिकोण होता, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, परंतु आता चौकोन आलाय. जे कोणी मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन देखील गरजेचं आहे की तुम्ही प्लॅटफॉर्म आता कसं देणार, त्याच्यानुसार विद्यार्थी घडणार आहे. आणि विद्यार्थी घडत असताना त्याला सर्व सुविधाही मिळणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता चौकोनाच्या माध्यमातून परत एकदा जोमानं आमचं लातूर काम करतंय, प्रत्येक क्षेत्रामध्ये निश्चितपणे काम करणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या प्रकरणाची जी काही समजा वाटचाल असेल त्याला देखील पुरून उरेल एवढं मी निश्चितपणे सांगेन. आणि न्याय प्रविष्ट देवता जी काही न्याय देईल, जे दोषी आहेत निश्चितपणे कायदा सर्वांसाठी सारखा आहे. बरोबर. नाही, मला विचारायचं हे आहे सर की मला एखाद्या व्यक्तिविशेषबद्दल बोलायचं नाही, मला असं विचारायचं तुम्हाला की ही जी सिस्टीम आहे लातूरमध्ये कोचिंग माफिया उदयाला येत आहेत का? तुम्हाला काय वाटतं? तसं म्हणता येणार नाही. हे गुणवत्ता आहे, तुम्ही कुठेही गुणवत्ता द्या. जसं की आता आपलंच पुणे आहे, विद्येचं माहेर म्हणण्यासारखं. IT हब जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मुंबईपेक्षा पुण्याला जास्त आहेत, लातूरपेक्षाही जास्त आहे. मग आपल्याला असं म्हणता येईल का की इथं IT हब आहे म्हणजे जेणेकरून समजा आमचे जे बांधव विद्यार्थी इथं पुन्हा 12वी शिकून येत आहेत पुढे शिक्षण घेण्यासाठी किंवा करण्यासाठी, हे जस्तीची कला आहे, ते लातूरकरांनी जिंकलेली आहे. लातूरकरांनी जे काही कष्ट आहेत त्या कष्टाचं ते फलित आहे. आणि ते कष्ट काही 1-2 वर्षाचं नाही. बरोबर.
हे कष्ट हे मोठे मोठे दिग्गज मी तुम्हाला मग सांगितल्यासारखं शिक्षण तज्ज्ञाचं आहे. त्यामुळं असं म्हणता येणार नाही हे गुणवत्तेवर कमविलेलं जे काही नाव आहे लातूर पॅटर्न हे त्याच्यामुळे आहे. माफिया वगैरे आमच्याकडे तो प्रकार नाही. सो तुम्हाला असं वाटतं की लातूरचं नाव अजून पुढे वर्षामध्ये असंच राहील निश्चित आणि गुणवत्ता वाढतच राहील? निश्चित त्यासाठी आमचे प्रयत्न सतत चालू आहेत. इव्हन आता आम्ही जे वर्षे नीटचे आतापर्यंत नीट आणि जीचं होता तर तुम्ही आता जर पाहिलात खाली 10वीचं तर संबंध महाराष्ट्रामध्ये दरवर्षी हे 10वीचेच मुलं अधिक सर्वाधिक 100% घेणारे हे 10वीचे मुलं आहेत. लातूरचे बरोबर. मग ते आमचे उदगीर असो, अहमदपूर असो, लातूर असो, बऱ्याच मला शाळांची नावे घेतली. मला थोडंसं ना सर आपल्या सध्याच्या जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यावरती देखील बोलायचं आहे. पहिल्यांदा एक काळ होता की विद्यार्थ्याला 60% जरी पडले तरी वाटायचं अरे आई वडील पेढे वाटायचे. आता विद्यार्थ्याला 95% पडू द्या तरी पण आई वडील शांत समाधानी नसतात. त्यांना वाटतं अरे 5% कमीच पडले. तर हा काय प्रकार सध्या चालू झाला आहे? हा एक निश्चितपणे शिक्षण व्यवस्थेचा आपल्या महाराष्ट्रच नव्हे तर भारताचं दुर्भाग्य आहे. निश्चितपणे मी शिक्षण मंत्री महोदय दादा भुसे साहेबांना विनंती करेन आणि असं सांगेन की मार्काचा फुगवटा नको आपल्याला. कारण काय होतं पूर्वी कसा जो आनंद होता ना घरामध्ये 50% जरी पडले तरी उत्साह आनंद सर्व एकत्र फॅमिली येणे, पेढे वाटप करणे, समजा गोष्टी. आता जर 95 ने 98 जरी पडले तर ते शेजारच्या 99 पडल्यामुळे आपल्या घरामध्ये नाराज. मग ते पेढे तर राहिले लांबच. मग आपण त्या 98ला घेणाऱ्या विद्यार्थ्याचं कौतुक करायच्या ऐवजी ते पालक काय म्हणतात ते बघ शेजारच्या 99 पडले. म्हणजे असमाधान त्या विद्यार्थ्यावर एकतर ओझं पहिलंच आहे. परत पालकाच्या अपेक्षा वाढल्या. त्याच्यापेक्षा हे मार्क तर पडणार आहेत त्या परीक्षेपुरतं मर्यादित आहेत. त्याच्या पुढे तर मी सांगेन की कौशल्य व आत्मविश्वास जोपर्यंत विद्यार्थ्यामध्ये येणार नाही तोपर्यंत तो येणाऱ्या काळात त्याच्या भविष्याची वाटचाल जी हे सुकर असणार नाही. माझा सल्ला पालकांना एवढाच असेल त्याला मार्क किती पडले हे महत्त्वाचं नाही, आकलन किती झालंय आणि त्याचं जीवन जगत असताना त्यानं उपयोग किती केलाय. कारण ह्या दोन गोष्टी ज्याला येईल. एक साधं गणित आहे की हार्वर्डची पंचपदी D.Ed B.Ed मध्ये शिकत असताना आम्ही शिकलोय एखाद्या विद्यार्थ्याला 100 गुण कसं मिळतात तर त्याची परिभाषा असे 40% म्हणजे ज्ञान. ज्या ज्ञानावर आधारित फक्त ज्ञान पुस्तक वाचलं म्हणजे त्याला 40% गुण झाले. त्याच्यानंतर त्याचं आकलन किती झालंय ह्याच्यावर 20%, हे झाले 60%. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याचं उपयोजन त्यांना कसं करतंय त्याच्या जीवनामध्ये ह्याला 20% देते. टोटल झाले 80%. आणि सर्वात शेवटी महत्वाचा जो पार्ट आहे तो स्किल म्हणजे कौशल्य 20 मार्क असे मिळून 100 मार्क होतात. कारण परीक्षेमध्ये पेपर लिहित असताना माझा एखादा आवडीचा प्रश्न पडलाय 2 मार्काचा म्हणून मी 2 पान लिहिल हे देखील महत्वाचं नाही. बरोबर. जेवढं लागते तेवढं द्या त्याला आपण स्किल म्हणून उपयोजन ती म्हणजे परीक्षेचं जे काही स्वरूप आहे हे ह्या पद्धतीने बनलेलं आहे. 100 गुण असे मिळतात. बरोबर. विनाकारण एखाद्याला सोपं आहे म्हणून त्याला जास्त वेळ द्यावा, कठीण आहे म्हणून आपण त्याला भीतीपूर्वक दूर जावं असं नाही. बरोबर. तुम्ही जोपर्यंत तुमची सिस्टीम तयार करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. त्यासाठी तुमच्याकडे कौशल्य आणि आत्मविश्वास या 2 गोष्टी असणं फार गरजेचं आहे. बरोबर. आजकाल ना इंग्लिश मीडियम स्कूल किंवा सेमी इंग्लिश स्कूल त्याचा क्रेज खूप जास्त वाढला आहे. पहिल्यांदा एक काळ होता जिल्हा परिषदेमध्ये चांगलं शिक्षण मिळायचं. मी स्वतः जिल्हा परिषदमध्ये शिकलो आहे, मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे. परंतु आज सगळं फुकट मिळतं मराठी शाळेमध्ये. परंतु तरी पालकांना आपला विद्यार्थी मराठी मीडियममध्ये टाकायचा नाही आहे. का आज या शाळेचा मराठी मीडियमचा जिल्हा परिषद शाळेचा दर्जा खालवत चालला आहे आणि पालकांची नापसंती काय आहे? त्याचं मुख्य कारण असं तुम्ही जसं म्हणलात आता की तुम्ही जिल्हा परिषदमध्ये शिकलात, मीही मराठी मीडियमचाच विद्यार्थी आणि मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि मराठी आपली मातृभाषा आहे त्यामुळं स्वाभिमान अभिमान सर्व आपल्याला त्या गोष्टीचा आहे. परंतु त्याबरोबरच आता काय करावं लागेल बदलत्या काळानुसार बदलतं शिक्षण. कारण जुन्या काळामधल्या ज्या जिजाऊचे संस्कार छत्रपती शिवरायावर घडले त्याच पद्धतीनं आता प्रत्येक घरामध्ये आधुनिक जिजामाता होणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की मी शिकत असताना आपल्याला 5वीला इंग्रजी होते आणि मी आता काय 3 वर्षाचे लेकरू त्याच्या तर अगोदर मी सांगतो की त्याच्या घरी त्याची आई त्याला ABCD शिकवते शाळा तुझीपर्यंत. बरोबर. पोपटपट्टी घोकमपट्टी म्हणतो आपण. ही शिक्षण पद्धती आपल्याकडे रट्टा देण्याची प्रवृत्ती आपल्याकडे आहे. मग ह्या जिल्हा परिषदमध्ये किंवा समजा जी मराठी अनुदानित शाळा आहेत ह्यांनी बदलत्या काळानुसार बदलतं शिक्षण देत असताना जे शिक्षकावर
जे शासनाचे अशैक्षणिक काम आहेत हम्म. त्यामुळे शिक्षकाचं शिकवायचं अध्यापन करायचं धोरण गेलं कुणीकडेच बर आणि त्यांचं फक्त धोरण काय करिक्युलम पूर्ण करणे. सो तुम्हाला असं शासन- वाटतंय की जे शाळेतले शिक्षक आहेत त्यांच्यावरती अशैक्षणिक कामं खूप जास्त लागतायत? हा यस निश्चितपणे त्याला नाकारता येणार नाही. हम्म. आणि त्याचा परिणाम हा विद्यार्थ्याच्या अध्यापनावर होतोय, कामावर होतोय. त्याचं मुख्य कारण काय, शाळेत वर्गामध्ये ते शिक्षक फोटो काढून शासनाला अपलोड कर, काहीतरी हे नियोजन कर ते कर, त्याच्यातच गुंतलाय. आणि मग पुन्हा शाळेत येऊन त्याला ते सर्व पुन्हा आणखीन अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. मग आता त्याला प्रयोग घ्यायला वेळ नाही, प्रात्यक्षिक शिक्षण द्यायला त्याला वेळ नाही. विद्यार्थ्याला आपल्याला काय करावं लागेल, हसत खेळत आनंद शिक्षण द्यावं लागेल. परंतु तिथंच दुसरी एक बाजू अशी आहे आपल्याकडे, एवढं करत असताना देखील काही अपवाद प्रत्येक क्षेत्रात आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जस्ट आत्ता वारे गुरुजी म्हणून आहेत, त्यांना आज जागतिक लेवलचा पुरस्कार भेटलाय. हो. आणि त्यांनी जिल्हा परिषद शाळा अशी घडवली लोकसभातून. त्यांचंच म्हणणं आहे, बऱ्याच जणांचं लोहारी गुरुजी आहेत, पाठीमागं सोलापूरचे डिसले सर आहेत. ह्यांनी आपल्या स्वतःच्या सोपुर्तावर गावातल्या लोकांना सहभागात घेऊन एक शिक्षणाची प्रणाली कशी असते हे देखील दाखवून दिले. मी सर्व शिक्षक बांधवांना, माझ्या भगिनींना आवाहन करेल, अनुकरणीय भाग आहे तो, जिल्हा परिषद शाळा आहे, तसं आपण देखील करावं. कारण शासन हे मोफत शिक्षण देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. बरोबर. त्याच्यामध्ये काही पालकाचा ओढा तिथंही आहे. आपल्याला असंही म्हणता येणार नाही काही जिल्हा परिषदला प्रवेश मिळत नाहीत, हो. वेटिंगवर आहेत आज. आणि आमच्याकडे काही इंग्लिश स्कूलमध्ये किंवा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये फीस लाखो रुपये घेऊन तिथं देखील वेटिंग मध्ये. म्हणजे जिथं गुणवत्ता आहे, पालक आज हा जागृत झालेला आहे, त्याच्याकडे सृजनशीलता आलेली आहे. जे पालक म्हणतो की मला जे भेटलं नाही ते माझ्या मुलांना मिळावं. मुलाचं भविष्य हे त्यांनी अगदी एकदम सुरक्षित कसं करता येईल. अगदी मूल जन्माच्या अगोदर, जन्मल्यानंतर देखील ते लगेच त्याच्या डोक्यात तेच आहे की आता मग मला कोणत्या शाळेत टाकावं लागेल, त्याला 10वीला मी काय करू, पुढचं त्याचं करिअर काय करू. अरे त्याला श्वास घेऊ द्या. मग व्यवस्थित त्या लेकराची जी काही नियोजनात्मक बांधणी आहे त्या वयानुसार तिथला परिसर, तिथला अभ्यास, त्याच्यानुसार तुम्ही नियोजन घ्या. काही पालक विनाकारण, मी जरी इंग्लिश स्कूल संचालक असेल तरी बाल मानसशास्त्र असं म्हणते आपल्याला, जर एखाद्या स्कूल बसमध्ये जाण्यासाठी तास 2-2 तास लागत असतील तर त्या लेकराची शिकण्याची प्रवृत्ती असेल का हो? बिलकुल नाही. तुम्ही नियर अबाउट अगोदर जवळच्या शाळेमध्ये त्याला 2-5 वर्ष शिकू द्या, सुरुवातीचा काळ त्याचा. आणि NAP किंवा महाराष्ट्र सरकार मातृभाषेमध्ये शिक्षण देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहे. इव्हन परवाशी दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री यांचं स्टेटमेंट आहे, उर्दू माध्यमातून देखील शाळेमध्ये तुम्ही मराठी शिकवा. कारण मराठी शिकल्याशिवाय संकल्पना क्लिअर होणार नाहीत. संकल्पना क्लिअर शिवाय, जसं की एखादी इमारत उभा टाकत असताना फाउंडेशन पूर्ण होत नाही, फाउंडेशन मजबूत होत नाही, तोपर्यंत इमारत चांगली उभा टाकणार नाही. तसं त्या लेकराचं फाउंडेशन उभा टाकू द्या. शाळा कोणतीही असो, कारण सांगत बसत नाही. मुलगा शिकायचं म्हणले की तो शिकतच असतो. बरोबर. हे नावाला आहे शाळा, मोठ्या इमारती किंवा डिजिटल हे ते हायफाय सिस्टीम. तुमच्या घरी कसं वातावरण ती बघा अगोदर, त्याच्यानुसार मग जिल्हा परिषद असो, सेमी असो, नाही CBC असो, तुमच्या घरातील वातावरणानुसार तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश घ्या. लेकरावर तुमच्या स्वप्नाचं ओझं टाकू नका, लादू नका. त्याचा छंद जोपासा, त्याच्या आवड कशी आहे ती बघा आणि त्याला बागडू द्या, फुलू द्या, खेळू द्या. त्याच्या हिशोबानं, त्याच्या आवडीने त्याला अभ्यास वगैरे आपण करू दिला पाहिजे. सर, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. लातूरचे मुलं 10वी-12वी पर्यंत खूप चांगले मार्क्स पाडतात, पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण देशाला माहिती आहे. आता मी इंजिनिअरिंग केलेलं आहे. आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण जेव्हा मेरिट लिस्ट लागली ना, जेव्हा ॲडमिशन झाले मुलांचे, टॉप 10 पैकी 7 पोरं लातूरचे होते. पण तुम्हाला सांगतो सर, त्यानंतर जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं त्याच्यानंतर त्या 7 पैकी हार्डली 2-3 पोरं असतील की ज्यांनी चांगलं शिक्षण, चांगले मार्क्स त्या 12वी नंतर इंजिनिअरिंगला घेतले असतील. मग हे असं तफावत का दिसते बरं? त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण असं आहे की लातूरमध्ये जी माता पिता जी की पालक आहेत त्यांचं जी काही वर्चस्व आहे लेकराकडे, जी की त्यांच्याकडे नेण्यापासून आणण्यापर्यंत आणि पार शाळेला सोडून घरी त्याला बाजारात फिरण्यापर्यंत त्या विद्यार्थ्यावर नियंत्रण हे त्याचे आई अण्णा असतील, नाही त्याचे घरातले जे कोणी आई वडील असतील, कंटिन्यू आहे. आणि आमच्या लातूरची गमक असती आहे की विद्यार्थ्याला शिक्षणाबरोबर संस्कार कसे देता येईल, त्याच्यामुळं दोन्ही गोष्टी त्या लेकरावर आहेत. आणि त्याच्यातून ते लेकरू असं घडतं तिथं नियंत्रणामध्ये असल्यामुळं 10वी-12वीची गुणवत्तेमध्ये सतत खाण ही लातूरची आहे. परंतु जेव्हा आपल्याकडे पुण्याकडे येऊ आपण,
पुण्याकडे आल्यानंतर बऱ्याच जणांचे आईवडील सोबत येत नाहीत. हो पण न आल्यामुळे होणार काय त्या गोष्टीमध्ये की त्या लेकरावर नियंत्रण नाही. मग ज्यांचे आईवडील इथं आलेले आहेत तुमच्याकडे इथं पुण्यामध्ये शिकण्यासाठी, तुम्ही देखील अनुभव घ्या, तुम्ही पहा, बघा, लक्ष द्या, की त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की ज्याचे आईवडील सोबत आहेत ते लेकरू घडलंयच. ज्याचे आईवडील सोबत नाहीत तर आपल्याला पाहता येईल की या ठिकाणी ते लेकरू कुठेतरी वाईट वळणाकडे, मग त्याच्या पाठीमागं जाण्याचं मुख्य कारण की हे वातावरण. So, लातूरचं वातावरण वेगळं आहे तुम्हाला म्हणायचंय आणि Yes. पुण्याचं वातावरण वेगळं आहे. ते खूप पोषक वेगळं. नाहीये त्या याला. विद्यार्थ्याला पोषक नाही. मी इथं असं पुण्याला काही म्हणणार नाही, हे पुणे IT हब आहे पुढचं. हो आमच्याकडे कसं आहे, समजा हे एकदम प्रेमळ लोक आहेत, वेळ काढून स्वतः एकमेकाला वेळ देतात. जसं तर ते पुण्याला वगैरे तुम्ही पाहिलात तर कसं असेल की निश्चितपणे कुणाकडे वेळच नाही जास्त ना जास्तच्या कामामध्ये. मग इथं सर्वात मोठं अनुकरणीय काज कुठला जर पार्ट असेल तर आमच्या लातूरचे लोक हे फार प्रेमळ आहेत. संस्कारयुक्त वातावरणामध्ये विद्यार्थी शिक्षण, तुम्ही देखील पुण्याची लोक लातूरला येऊन राहतात, त्यांना देखील त्यांचा जर तुम्ही अनुभव घेतला तर निश्चितपणे लव लातूर जीव लातूर म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये. आणि एक लातूरकरची कलाच तशी आहे की येणाऱ्याला आपलंसं करून घेणं आणि आपल्या छत्रछायाखाली त्याला जेवढं काही देता येईल तेवढं देऊन त्याचा देखील येणाऱ्या काळातलं भविष्य उज्ज्वल करणं ही घमक लातूरकरांमध्ये. बरोबर. मला एक थोडंसं सर समजून सांगा, आत्ता ना AI जे आहे, ChatGPT, जेमिनी, खूप सारे AI टूल्स आलेत आणि आज हे सगळ्यांना त्यांच्या जॉबमध्ये, करिअरमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. परंतु आपली शाळा पहा, आपलं शिक्षण पद्धती पहा, आपले पुस्तकं पहा, अजूनही तेच चालू आहेत जे 10 वर्ष अगोदर होते, जे 15 वर्ष अगोदर होते. काही गोष्टी फक्त चेंज झाल्यात. मग ही शिक्षण पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ह्याच्यावर निश्चितपणे महाराष्ट्र शासनाला विचार करावा लागेल की जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला इथं हे सिस्टीम आणता येईल ते आणायला लागेल. परंतु त्याला देखील कुठेतरी मर्यादाच आहेत, कारण की हे लातूरकरांनी दाखवून दिलं होतं त्यावेळेस. कोरोना आल्यानंतर शेवटी किती जरी 5G 4G आले तरी शेवटी गुरुजी महत्वाचा. बरोबर. तसा इथं देखील आपल्याला शिक्षकाच्या बुद्धीचा तवा तापल्याशिवाय विद्यार्थ्याच्या ज्ञानाची भाकर भाजणार नाही, हे निश्चितपणे लक्षात ठेवावं लागेल. किती जरी टूल्स आले तरी त्याला प्रॉन्ट देणारा हा माणूसच आहे. बरोबर. त्याला तुम्हाला मारवावं लागेल की मला हे पाहिजे, त्याशिवाय तो देणार नाही. त्यासाठी त्या स्किल, जे कौशल्य विद्यार्थ्यामध्ये येणं गरजेचं आहे, त्यावर शासनाने विचार करावा आणि हे आपल्या खालच्या लेवलला आणावं. निश्चितपणे या माध्यमातून डिजिटल क्रांती झाली असली तरी स्क्रीनिंग टाइम कम करून आपल्याला आनंददायी वातावरण शिक्षण द्यावं लागेल. आणि ते निश्चितपणे त्यासाठी आमचे लातूरकर येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ऐच्छिक विषयाच्या माध्यमातून पुस्तकच असं आनंददायी आणतायत की जेणेकरून लेकराला सहज तुम्ही एक जर चॅप्टर अभ्यास करा म्हणला तर ते लेकरू 2 चॅप्टर करेल, 3 चॅप्टर करेल आणि घरी जाऊन आई वडिलाच नाही, संबंध महाराष्ट्र देशाला येणाऱ्या काळात महाराष्ट्राबरोबरच भारत देशाला देखील दिशा देण्याचं काम हे आपल्या AI टूल्सच्या बरोबरच इतर पुस्तकाच्या माध्यमातून, अवांतर वाचनाच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून देणार आहे. बरोबर. मला एक सर सांगा, इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी असतात त्यांचा एक वेगळा कॉन्फिडन्स असतो, कारण आपण जेव्हा नोकरीला जातो, इंटरव्ह्यूला जातो, मुलाखतीला जातो तेव्हा सगळं इंग्लिशमध्ये होतं. पण आज मराठी मीडियममध्ये शिकणाऱ्या मुलाच्या मनामध्ये ती भीती आहे इंग्लिशची. तुम्हाला काय वाटतं, इंग्लिशची भीती बाळगणं किती महत्त्वाचं आहे? इंग्लिश किती गरजेची आजच्या काळामध्ये? सर्वप्रथम तर सांगेल की जस्तीची मातृभाषा, जसं की मी लातूरचा आहे, लातुरी भाषा जेव्हा मी वापरतो, जोपर्यंत माझी मातृभाषा मला क्लिअर होणार नाही, माझी बोलीभाषा, प्रादेशिक भाषा जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत कन्सेप्ट माझ्या क्लिअर होणार नाहीत. हे कुठेही जावा तुम्ही जगाच्या पाठी. परंतु त्याच्याबरोबर जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, नेतृत्व गुण येत नाहीत, स्टेज करिअर येत नाहीत, हे मातृभाषेतून येते. बरोबर. आणि मग हे इंग्रजी भाषा म्हणजे देश पातळीवर, जागतिक पातळीवर एक संवाद शैली आहे. आणि त्या संवाद शैली म्हणजे किंवा इंग्लिश भाषा आहे, हे कधीही शिकता येते. तुम्ही इंग्लिशच म्हणून बसलो. मी तर इंग्लिशच्या पुढे तर असं सांगेन की आमच्या लातूरमध्ये जर्मनी, जपान, चीन ह्यांच्या देखील भाषा आम्ही शिकवतोय. आज आमचं महाराष्ट्रातील राजश्री शाहू महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय आहे आणि त्या महाविद्यालयामध्ये ह्या भाषा शिकल्या जातात. हे लातूरकरचं स्वाभिमान आहे, हा लातूर पॅटर्न आहे. त्याच्यामुळे इंग्लिश ही भाषा कधी शिकता येते. त्याच्यामुळे इंग्लिशचा भाव न करता
इंग्लिश बरोबर तुम्ही इतर भाषा आम्ही शिकवतोय आणि त्यामुळे ते शिकल्यानंतर स्टेज करिअर ज्या विद्यार्थ्याला आलंय, ज्याला आत्मविश्वास आलाय, उदाहरणार्थ मी मराठी मीडियमचा आहे, परंतु मला स्टेज करिअर हे मराठी मीडियम दिलेलं आहे. बरोबर. हे इंग्लिशची जी काही समजा पद्धत आहे किंवा इतर भाषा हे नंतर शिकून मी स्टेज करिअर कधीही गाजवू शकतो. त्याच्यामुळे त्याची भीती बाळगण्याची मला असं वाटतं की मुळीच कारण काही नाही, करता कधी गरज नाही. ते तुम्ही भीती कुणीच विद्यार्थ्यांनी बाळगू नये. त्याचबरोबर तुम्ही जसं की पालकाच्या अपेक्षा आहेत त्या पद्धतीने काही विद्यार्थी क्षितिजाच्या पलीकडे जाऊन हे इंग्रजी सोडा इंटरनॅशनल लँग्वेज शिकलेले आहेत आणि त्याचं ज्वलंत उदाहरण हे आपल्या गुजरातमध्ये एका 14 वर्षाच्या मुलानं 500 कोटीची कंपनी उभा केली. हे तुम्हाला माहितीच असेल. आणि कित्येक लोकांनी इंग्रजी न येता, उदाहरणार्थ आपल्या भारताचं जी की समजा गान सम्राज्ञी होत्या लताताई मंगेशकर, तर त्यांचं आता निधन झालं, परंतु त्या एकही दिवस शाळेत गेल्या नाहीत. अशा व्यक्तिमत्वानं आज संबंध भारतने त्या जागतिक पातळीवर भारताचं नाव नेऊन ठेवलंय, त्याला की भारतरत्न प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे इंग्लिश भीतीची गरज आहे का आपल्याला? अजिबात नाही. बरोबर. सो त्याची भीती बाळगण्याची गरज नाही, काहीच नाही. ते भाषा शिकण्याचं साधन आहे. हो, बरोबर. मला एक सांगा, आपण कृषीप्रधान देश म्हणतो, भारत हा कृषीप्रधान देश आहे. मगाशी आपण बोलताना तुम्ही मग ऑफ कॅमेरा तुम्ही म्हटलात की आपली ही खंत, अजून एक खंत आहे आपल्या शिक्षण पद्धतीची की आपल्या अभ्यासक्रमामध्ये कृषी हा विषयच नाही आहे. का आणि काय गरज आहे कृषीविषयी आपल्या अभ्यासक्रमामध्ये असण्याची? खरं तर सांगायचं म्हणजे हे भारताचं दुर्भाग्य आहे. आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हणजे भारत कृषीप्रधान देश आहे आणि भारतात हा कृषी विषय शिकवला जात नाही. वरी शिकवला जातो, स्पेशल कोर्स आहेत ॲग्रीचे. परंतु आज ग्रामीण भागामध्ये माझ्या बंधू भगिनी, माझे आई वडील, त्यांचे जे काही स्वप्नाचे नुकसान होतंय, 10वी पर्यंत शाळा शिकतात, बरेच लेकरं शाळा सोडून देतात. जे माझ्या छोट्या भगिनी आहेत त्यांचा पुन्हा विवाह केला जातो 12वीच्या नंतर. मग त्यासाठी तुम्हाला 6वी ते 9वी मध्ये कृषी विषय शिकवावा लागेल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेती कशी केली पाहिजे हे तुम्हाला दाखवून दिलं पाहिजे. मग त्यासाठी शिक्षण विभागाने आपल्याला 6वी 7वी 8वी मध्ये 2-3 टप्प्यामध्ये त्याची जी काही शेतीची जी शैली आहे, कारण जगाचा पोशिंदा तर शेतकरी म्हणतोय आपण, अन्नदाता म्हणतोय, बरोबर, आणि आज तो उपाशी मरतोय, आत्महत्या करतोय. आज त्याचे काही जी काही मार्केटचे भाव आहेत, कांद्याचे भाव पाहिले तर सध्याचं उदाहरण पाहिलं तर लोक रस्त्यावर कांदे फेकून देत आहेत, 50 पैसे 1 रुपयाने मग त्याच ठिकाणी शिक्षण विभागाला आम्ही शिक्षण मंत्री महोदय वर्षात गायकवाड असताना स्वतः मी आणि आमची टीमनं आम्ही शिफारस केली होती की कृषी विषय तुम्ही खाली शिकवा. त्याच्यातून एक फायदा असा होईल की ज्यांची की 10वीला शिक्षणाची गळती आहे, ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत, माझ्या बंधू भगिनी आहेत, ते शेती चांगल्या पद्धतीनं करतील आणि शेतीमध्ये खरं क्रांती करायची असेल तर तो एक मोठा आपल्याला येणाऱ्या काळात वाटचाल ठरणारा विषय ठरणार आहे. म्हणून मी आज शिक्षण मंत्री जे दादा भुसे साहेब आहेत त्यांना विनंती करेन की आपण हा कृषी विषय लवकरात लवकर आणा, जेणेकरून खरंच आपल्याला क्रांती, त्याचं नियोजन आणि त्याचं उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर मी पुराव्यासहित तुम्हाला सांगेल. आमच्या लातूरमध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या धर्मपत्नी म्हणजेच वैशालीताई देशमुख यांनी स्वतः शेतीमध्ये ऊसाचा एक प्रयोग केला, जिथे की एकरी 40 टन एवढा ऊस निघतो ॲव्हरेजली आज. परंतु आता त्यांच्या शेतामध्ये 100 टन त्यांनी क्रॉस करतात एकरी. काय बोलता? तुम्ही जर पाहायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही पाहू शकता, युट्यूबवर त्यांच्या बऱ्याच गोष्टी बाहेर झाल्या. मग हे का घडलं तर जोपर्यंत त्या शेतीचं नॉलेज हे आपल्या ग्रामीण भागापासून शहरी भागातल्या लोकांना येणार नाही. आणि आपण चित्रपट बरेच पाहतो, मोठे मोठे अधिकाऱ्याचे हे कुणाचे मुलं आहेत? आपल्या शेतकऱ्याचे मुलं आहेत. माझे बंधू भगिनी मोठ्या पदावर गेलेले कष्ट करणारे, जे की शेती बाडी कष्ट करून 12 बोलीतेदार जे दिवस रात्र मेहनत करतात, शेतीवर त्यांची उपजीविका भागवतात, अशी मुलं आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत. बरोबर. पहिल्यांदा आपण म्हणायचो सगळ्यात पहिल्यांदा शेती, नंतर दुय्यम नोकरी, पण आज परिस्थिती उलटी झाली आहे. तुम्ही मगाशी म्हटलात की आज एखाद्या विद्यार्थ्याला जेव्हा त्याला शाळेत जात नाही त्यावेळेस वडील म्हणतो की बाबा शेतात काम करावं लागेल म्हणून तू ह्याच्यामध्ये जा, अभ्यासक्रम मध्ये जा, तुला नोकरी भेटणार नाही, जर नोकरी भेटली नाही तुला शेतात काम करावं लागेल, आणि ती भीती आपण दाखवतो. ही परिस्थिती बदलण्याची वेळ आहे. हाच मोठा दुराभास आहे. तुम्ही आज काही ठिकाणी बघा, जे इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्य केलेले आहेत किंवा ॲग्रीमध्ये जाऊन पुढे स्वतः त्यांनी करिअर घडले, ते आज कित्येक जण गावाकडे येऊन
वेगवेगळे बी बियाण्याचे प्रयोग करतायत आणि ते आदर्श जीवन कसं असावं एखाद्या ग्रामीण भागामधलं त्यांच्याकडून तुम्ही शिकण्याची गरज आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मी बघा म्हणल्यासारखं ह्या सर्व लोकांना अगोदर हा जो काही बेसिक फंड आहे किंवा कोणतं पीक कधी घेतलं जाते, अहो तुम्ही मी एवढं शिकला आहो, आपण गेल्यानंतर शेतामध्ये मका कोणती आहे आणि ऊस कोणता आहे काही लोकांना कळ नाही गेली अशी परिस्थिती आहे, कारण तो शेतात गेला नाही. मग त्यासाठी तुम्हाला ह्या खालच्या बेसिक फाउंडेशनला आणावं लागेल. तिथं शेती ज्यावेळेस तुम्ही त्याला लेकरांना समजावून सांगसाल, अरे बाबा शेतीमध्ये एक बी पेरलं तर 100 बी उगवतील, एकमेव हा शेती उद्योग आहे. फक्त तुम्ही करत नाहीत. आज शाळामध्ये देखील शिक्षक आणि पालक सांगाले लेकरांना चांगला शिक, नाही तर तुला शेतात कामाला पाठवतो बघ. अरे तुम्ही उलट करा, उलट म्हणलं पाहिजे. शेतीमध्ये क्रांती करून येणाऱ्या काळात जी की बेरोजगारी वाढते आहे, आपल्या पारंपरिक वडिलांच्या शेती आहेत. आज तुम्ही सहज एक भीष्मा नावाचा चित्रपट आहे, त्याच्यामध्ये पाहिला तर त्यांनी सहज सांगितलेल्या सर्व गोष्टी विदाऊट केमिकल करून आज तुम्ही जर शेती केला तर त्याला जागतिक बाजारपेठमध्ये आउट ऑफ त्याला भाव आहे. परंतु आपला शेतकरी वर्ग अगोदर गावाच्या बाहेर जायला तयार नाही. कित्येक लोक जे गेलेत त्यांचं तुम्ही बघा, किती ते लोक फार पुढे गेले. बरोबर, ते शेतीमध्ये आणखीन प्रगत शेती करून त्यांनी पुढची उंची गाठलेली आहे. म्हणून शेतीकडे दुय्यम बघण्याचं काहीच कारण नाही, परंतु आपली मानसिकता तशी बनली आहे. मानसिकता बदलावी लागेल तुम्हाला. मानसिकता बदलल्याशिवाय त्या शिक्षणामध्ये आणि शेतीमध्ये दोन्हीकडेही विस्तार करावा लागेल आणि ते तेव्हाच मानसिकता बदलणार आहे. बरोबर बरोबर. NEP 2020 मध्ये आपण स्किल बेस्ड शिक्षणावरती भर दिला पाहिजे असं सांगतं, पण अजूनही आपल्या विद्यार्थ्यांना पालक म्हणतात की बाबा एवढे टक्के पाहिजे तेवढे टक्के पाहिजे, तरी आपण अजून मार्क्सवरतीच आपण फोकस करतोय. काय झाले, मुख्य अडचण पालकाचे स्वप्न विद्यार्थ्याला लादायचं आणि समाजामध्ये प्रतिष्ठा. माझ्या लेकराला किती पडावेत, माझं लेकरू पुढे असावं, ते मार्काचा फुगवटा आणखीन किंवा मार्क जे फक्त परीक्षेपुरतं मार्क्स आहेत. पालकांनी समजून घ्या, लेकरावर वजन देऊ नका. जोपर्यंत जास्तचा छंद ज्यावेळेस लेकरू बाळगत नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाहीत. कित्येक मूवीमधून चित्रपटातून देखील सांगण्याचा प्रयत्न बऱ्याच जणांनी केलाय. त्याचं मोठं उदाहरण तारे जमीन पर आहे किंवा समजा 3 इडियट्स खूप छान मेसेज दिला, किती सुंदर मेसेज दिलेत. मग तुम्ही एवढं बघून करून देखील आणखीन तिथंच कसं त्या लेकरावर आलतात. मग मार्काच्या ऐवजी NEP बेस्ड शिक्षण कधी खरं सक्सेस होईल. त्याचा एक ड्रॉबॅक काय झालं तर ते आल्या कोरोना काळात 2020ला शाळा तेव्हा बंद झाल्या. आणि बेस्ड आणि स्किलचा आणखीन म्हणजे जुळाजुळा कुठं झालीच नाही. माझ्या पद्धतीतून बेस्ड स्किल कधी येईल, जोपर्यंत आपले जी 12 बलुतेदार आहेत, कुंभार चांभार जे कुणी असतील, हे तुम्ही प्रात्यक्षिक शिक्षण तिथं आणा. तिथं रोजगार उपलब्ध होईल. पारंपरिक पुढे जी काही आपली जतन करायची परंपरा आहे ती जपली जाईल. बी प्लॅन तुमच्याकडे रेडी असला पाहिजे. नुसतं हे प्लॅन राहून उद्या 95% घेऊन किंवा 98% घेऊन आणखी स्वप्न वाढून पुन्हा त्याचा भविष्य अंदाज तरी आहे. कुठे नोकरी लागायच्या, कुठं काय करायचं. आपण स्कॅम तर मोठे मोठे पाहतोय आणि गुणवत्ता गेली कुठंच. काही ठिकाणी तर आता आपण पाहिलेलं आहे, UPSC ची देखील जी काही एक्झाम होते त्याच्यामध्ये केंद्र सरकारनं काही डायरेक्ट लोकांची भरती केली. इथपर्यंत आपण पाहिलंय. म्हणजे हे राजकारणी कोणत्या वेळी काय करतील सांगता येणार नाही. बरोबर. आणि हाच मोठा ड्रॉबॅक आहे. त्यासाठी बी प्लॅन मध्ये तुमच्याकडे तुम्ही ज्या पारंपरिक मध्ये तुम्ही तुमचे व्यवसाय आहेत तिथं तुम्ही जतन करा. त्याच्याबरोबर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये टिकण्यासाठी ह्या 2 गोष्टी सतत वाटचाल करा. नाहीतर आज कित्येक पाहतो, जसं की आता नीटच पाहिलं आपण, 22,30,30,000 विद्यार्थी परीक्षेला बसलेत आणि जागा किती येतो, अगदी 2 लाख. मग जागा 2 लाख, मग उरलेले 20,30,000. ह्याच्यातल्या कित्येक आई वडिलांनी शेती विकल्यात, आपलं जीवन पुन्हा लावलंय. काही लोकांनी कर्ज काढलेत, कर बाजारावरून स्वतः विद्यार्थीच नाही पालकांनी केली आत्महत्या केलेली आहे. एवढा रेशिओ जो आहे ना, मग तो रेशिओ तुम्ही कमी करा. आणि कमी करून काय करा, जेणेकरून विद्यार्थ्याला जर खरंच आवड असेल, पालकांनी लक्ष देऊन किती खर्च द्यायचा, किती वेळ द्यायचा, थोडंसं लक्ष द्या. आणि आज भारतचे जे काही परकीय चलन ह्याच्यामध्ये मला आणखीन एक मुद्दा NEP त्यांनी काढलेला जोडता येईल. मोदी साहेबांनी परवाशी स्टेटमेंट केलं आणि अक्षरशः आपण शेअर बाजार पाहतो किती ढासळतं लगेच एका स्टेटमेंट चांगल्या व्यक्तीने केल्यानंतर. अहो तुम्ही पहा ना, ज्याला नीटमध्ये ज्याच्याकडे पैसा आहे, आम्ही पाहतोय लातूर सारख्या ह्याच्यामध्ये मोठे मोठे हॉटेलमध्ये रशिया आणि युक्रेनची लोक येऊन MBBS ला ऍडमिशन आमच्याकडे घ्या म्हणतायत.
आणि अगदी माफक फीस मध्ये. हा. मग तो डॉक्टर उद्या कसा न्याय दिला आणि कित्येक लेकर आपले गेलेत. आपण गेले. युद्धामध्ये पाहिल्यानंतर पाहिले अडकलेले लेकर आपले. हो. मग तुम्ही आपल्या भारतात कॉलेज वाढवा ना. हा. मग तुम्ही जी परकीय चलन बाहेर बाहेर मानता, इथं महाविद्यालय वाढवा, इथं तुम्ही एज्युकेशन स्टेट आणखीन वाढवा. लोकराची बाहेरल्या देशातलं तुम्ही आमच्याकडे उदाहरण सांगाल. हा. आवाज आपल्याला शर्मेनं मान खाली यायची वेळ आहे. पहिल्या 30-40 जण देशामध्ये देखील आपल्या जागतिक पातळीवर भारताचं नाव नाही. बरोबर. कॉलेजेस आणि- नाही आहेत आपले चांगले. मग तुम्ही का तिथं तुम्ही लक्ष द्या ना. आपल्याकडे जो GDPचा जो खर्च आहे ना, तो आणखी शिक्षणावर वाढवा. बरोबर. मग तिथं वाढल्यानंतर मग पालकामध्ये मग घटनेत आपल्या तरतूद आहे, वय वर्ष 6 ते 14 पर्यंत तुम्ही मोफत शिक्षण द्या म्हणून. मग तिथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, तिथं डोकं लावा, आणखीन तिथं हेच लक्ष द्या. तुम्ही लक्ष देता की हे करू नका ते करू नका, हे असं नाही चालणार नाही. बदल तुम्हाला करावेच लागतील, बदलत्या काळानुसार बदलावेच लागेल. बरोबर. कारण की मुले शिकत शिकत शिकायला शिकतात. बरोबर. एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट मी मध्यंतरी वाचला होता, रिसर्च करतानाच वाचला होता आपला, की महाराष्ट्र शासनाचं किंवा भारत सरकारचं जे आपलं शिक्षणावरचं बजेट आहे ते बजेट फ्रीबीजपेक्षाही खूप कमी आहे. म्हणजे आपण लोकांना सगळं फ्रीमध्ये द्यायला आपल्याकडे पैसा आहे, परंतु आपल्या झेडपीच्या शाळा वाचवायला, जिल्हा परिषदेमध्ये चांगले शिक्षक हायर करायला, त्या शाळांचं संगोपन करायला शासनाकडे पैसा नाही आहे. पण लोकांना फ्रीमध्ये अन्न द्यायला, लोकांना फ्रीमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकायला, फ्रीमध्ये या गोष्टी द्यायला त्या गोष्टी द्यायला शासनाचं बजेट आहे, परंतु या गोष्टींचं बजेट नाही आहे. ह्याचं एकच सांगेन, मी जास्त बोलणार नाही. हे राजकीय परिशिष्ट आहे. त्याच्यामुळं त्याच्यातले जे काही जाणकार आहेत, आता ज्वलंत उदाहरण पाहायचं म्हणलं तर नेपाळ सारखा देश आहे. अगदी त्यांनी कमी काळामध्ये जागतिक पातळीवर 10 दिवसामध्ये व्हायरल होऊन शिक्षण कसं असावं किंवा तुमची वाटचाल कशी असावी, तिथे मोफत काहीच नाही. शिक्षण मंत्री कसा असावा, उद्योग मंत्री कसा असावा, कृषी मंत्री कसा असावा, त्याला जाऊन तिथं नॉलेज असणारा असावा. डॉक्टरच आरोग्यमंत्री असावा. शिक्षण मंत्री होत असताना एखादा शिक्षण तज्ज्ञ शिक्षण मंत्री व्हावा. नुसतं कागदावर ह्या गोष्टी आहेत, जोपर्यंत प्रत्यक्षात येणार नाहीत तोपर्यंत आपण सुधरू शकत नाही. ऐन टायमाला इलेक्शन आल्यानंतर फंड ह्यांचे वेगळे आहेत, कधी काय परिपत्रक निघेल सांगता येत नाही. आताची दुर्भाग्य परिस्थिती महाराष्ट्राची अशी आहे, शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब स्वतः स्टेटमेंट देतात विधान भवनामध्ये की इंग्रजी शाळांचे 25% जी की मोफत लेकरं शिकतायत त्याचा फीस परतावा हा 2900 कोटी देणं बाकी आहे. बापरे. आणि ते त्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. आणि त्या मुलांना ड्रेस असेल, त्या मुलांना पुस्तके असतील, हे कधी द्यावं. मोफत तर शिक्षण आहे. जसं की आता मग हे लेकरं कुठं शिकायला महाराष्ट्रातलेच आहेत ना, ह्यांना बी न्याय द्या. आमचा इंग्रजी बांधवांचा संचालकाचा कोणाचाच विरोध नाही, लेकरं शिकले पाहिजे. का तर सामाजिक भान देखील तिथं आम्ही ठेवतो. शासन त्यांचे नियम कायदे सर्व लागू करतात आणि हा कायदा मात्र त्यांनीच पाहायला विसरतात. मग कुठेतरी विरोधाभास, मग इंग्लिश स्कूलला म्हणणार लाखो फीस गेले, मग हे कराले ते कर. तसं अजिबात नाही. मला सांगा, एका विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये शाळा किती महत्वाची आहे बरं? आता नुसतं शाळा जर म्हणला तुम्ही तर शाळेतून विद्यार्थी सक्सेस होणार नाही. कारण आमच्या दृष्टिकोनातून कसं आहे लक्ष द्यावं का, पहिली शाळा म्हणजे त्याचं घर, त्याची आई. कारण महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात हे उद्धारी. म्हणजे एखाद्या मायमाऊलीच्या हातात पाळण्याचा जो दोर आहे ती त्या लेकराचा जग उद्धार करू शकते. कारण तिच्या घरामध्ये तिनं जसं अनुकरण करणाऱ्या मायमाऊली तसं ते लेकरू घडणार. बरोबर. म्हणजे घर म्हणजे तिची पहिली शाळा आहे. मग ते आई असेल, वडील असतील, आजी असेल, आजोबा असेल, ETC तो कुणीही असो, त्या माध्यमातून ती लेकरू घडणार आहे. तुम्ही पाहत असाल त्याला कुणी बोलायला शिकवत नाही, काय म्हणायचं काय नाही, कशाला काय म्हणायचं काय नाही, ते बघत बघत बोलून शिकून जात. कित्येक उदाहरणं पाहिजे. म्हणूनच प्रादेशिक भाषा तिथून तो शिकतो ऑटोमॅटिकली. दुसरी शाळा म्हणजे हे आमच्यासारख्या शाळा जी की सर्वच चालल्या पद्धतीने, मग ते जिल्हा परिषद असो, इंग्लिश स्कूल असो, नाही कुठलीही असो, ETC. इथून त्या लेकराला वाचन, लेखन, कसं बोलायचं काय नाही, वळण वगैरे किंवा संस्काराची काही देणगी इथून दिली जाते. तिसरी शाळा म्हणजे सर्वात खतरनाक आहे, तो म्हणजे समाज. ज्या समाजात तुम्ही राहता, ज्या भागात तुम्ही राहता, तिथलं आचरण, तिथलं अनुकरण ते लेकरू करतं. म्हणून आजूबाजूचा जो परिसर आहे त्याचा, जर त्याचे मित्र, जसं की आता आपण पाहिलं, एखादं उदाहरण पाहिलं, आपण आपले दुसरे 3 मित्र असतील आणि आपल्याला एखादं व्यसन नसेल तर निश्चितपणे काही दिवसानंतर आपल्याला ते व्यसन लागते. काही अपवाद त्या ठिकाणी असू शकतो, तो भाग वेगळा, परंतु
आज आपण समाजाची परिस्थिती जर पाहिली, मग तुम्ही खूप चांगलं द्यायला हवं त्याला, परंतु आजूबाजूचे लोक त्याला, विद्यार्थी त्याचे मित्र तर सुधरू देत नसतील तर कसं सुधरेल तो? बरोबर. म्हणून किती फक्त त्याला अपवाद सोला मोजके, तर बाकी सगळ्या गोष्टी घटक आहेत. आणि चौथी आता एक नवीन शाळा निघाल्या, ती म्हणजे आपल्या पुढे जाऊन आपण विचार देखील करू शकत नाही, स्वप्नात देखील, ते म्हणजे कशी खोटं बोलायची शाळा. कुठं ऐकलंय का तुम्ही खोटं बोलायची शाळा? कसं? नाही. ते म्हणजे कशी असेल बघा, सहज साधं उदाहरण घ्या. आपणच आपल्या घरामध्ये जर एखाद्या मित्राचा आपल्याला फोन आला, त्याला बोलत असताना आजूबाजूचे आपले लेकरं ऐकत असतात आणि त्याला आपण सांगत असतो फोनवर मित्राला की अरे मी घरी नाही, मी बाहेर गावी आहे किंवा मी बाहेर आहे. मग ते लेकरू पाहत असते, मग ते पाहूनच शिकणार आहे. मग ते फोन बंद झाल्यानंतर लेकरू पालकाला विचारते, वडिलाला विचारते, पप्पा तुम्ही तर इथेच आहेत की? मग तुम्ही मित्राला काय सांगितलं इथं नाही? बस तुला कळत नाही, आपले हे वाक्य आहे. मग त्याचबरोबर दुसरं काय होतंय, कधी कधी आपली आई त्या लेकराची शेजारने एखादी काकू कधी दूध मागाली, कधी कधी साखर मागाली, आल्यानंतर त्या मायबाळीचं उत्तर काय असते, माय आमची आजच संपली, माय आजच आमची संपली. मग हे पाहिले कोण? हे लेकरू पाहिले. मग ते लेकरू देखील आईला विचारायला, पप्पानी तर सकाळी साखर आणली आहे की, तू कसं नाही म्हणलीस? बस तुला कळत नसते, द्यायचं नसतंय. असं ते लेकरू ऐकून मग काय करते, एका दिवशी कुणाला खोटं बोलायले सांगा तुम्ही स्वतः, कुणाला खोटं बोलायले? आई बापालाच बोलताय. मग त्याला शिकवायले कोण? आई बापा हे शाळा शिकविते का? मग ह्या समजा गोष्टीला पुन्हा त्याच्या पुढे जाऊन एक सर्वात खतरनाक खेळ आहे, तो म्हणजे कसा, तुझ्या वडिलांना हेच शिकले का, तुझ्या शिक्षकांना हेच शिकले का, तुझ्या आईने हेच शिकले का? अरे तो शिकायलाय कुठून? हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. शाळेत गेल्या की ते शिक्षक म्हणाले तुझ्या आई वडिलांनी हेच शिकवलं का? घरी आले की आई वडील म्हणाले तुझ्या शिक्षकांनी हेच शिकवलं. शाळेत म्हणजे कोर्टात जसा चेंडू इकडून तिकडून इकडे ढकलला जातो, तसं त्या लेकराची अवस्था आहे. समजून घ्या, दोन्ही देखील संवाद साधून ही शाळा ज्या माध्यमातून विद्यार्थ्याचा विकास घडत असताना पूर्वी त्रिकोण होता, आता चौकोन आहे. तो कसा? एकदम साध्या सोप्या पद्धतीने शिक्षक, विद्यार्थी आणि पालक याबरोबरच शाळेने देखील आता तशी व्यवस्था करणं गरजेचं आहे, अन्यथा फेल आहे. हे अशा शाळा आहेत विद्यार्थी तुम्ही जडगणित केलं. आणि शेवटी एक सांगतो सर, तुम्ही त्याला किती जरी शाळेमध्ये चांगल्या जरी घातलं, एक पालकामध्ये भ्रम अवस्था आहे. कशी अवस्था आहे? चांगल्या शाळेत घालायचं किंवा चांगल्या ट्युशनला टाकायचं, निवांत बसायचं. लेकरू शिकेल का? अजिबात नाही. बरोबर. जगातल्या कुठल्याही शाळेत टाकलं तरी जाऊन जोपर्यंत विचारणार नाही तोपर्यंत उत्तर मिळणार नाही. संवाद साधावा लागेल, चौकोनाचा अभ्यास करावा लागेल, त्याशिवाय विद्यार्थी आपलं पाल्य घडणार नाही. अशा भरपूर शाळा आपल्याला पाहता येते. बरोबर. तुम्ही म्हटलं की चांगल्या कोचिंगला टाकायचं आणि विसरून जायचं, तशा प्रकारचंच मला थोडंसं समजून घ्यायचं आहे की आजकाल पॅरेंट्सला असं वाटतं ना, शाळेसोबत त्याला कोचिंगला टाकणं गरजेचंच आहे. मग त्याच्यासोबत आपल्या कोटा फॅक्टरीसारख्या जागा मोठ्या झाल्या, काही काही कोचिंग इन्स्टिट्यूट मोठे झाले, काही काही तिथं त्यांचा पूर्ण अर्थ त्याच्यावरती चाललाय, त्यांचं पूर्ण त्या सिटीच फक्त या कोचिंगच्या जीवावरती उभे राहिलेत. तर कोचिंग किती गरजेची आहे आणि या कोटा फॅक्टरीला तुम्ही काय म्हणाल? आता कसं आहे, तो पालकाचा अंधविश्वास आहे. आता कित्येक मुलं तुम्ही जर पाहिलं त्यांना कोचिंग नाही, अक्षरशः पुस्तकं उपलब्ध नाहीत. हे मुलं देखील आज तुम्ही टॉपर्स पण पाहू शकता. किती सुंदर उदाहरण आहेत. आपण दरवर्षी निकाल लागल्यानंतर पाहतो, 10वीचे निकाल, नीटचे निकाल, 12वीचे निकाल, की एखादी माझी माय माऊली कुठं भांडे घासते, कुठं धुणं धुवते, ह्यांचे मुलं टॉपर्स आहेत. हिने कुठं कोचिंग लावली का? हा आदर्श तुम्ही घेणार का? हा आदर्श जर तुम्ही घेतला तर मग तुम्ही आता कोचिंगला कुण्या अँगलनं पाहता ते तुम्ही सांगा. मग कोचिंगची गरज आहे का? मग त्याच्या पुढे जाऊन तुमचा हक्क आहे, कायद्याने तुम्हाला हक्क दिलाय, शाळेतल्या शिक्षकाला तुम्ही बजावून विचारा माझ्या लेकराला हे काय येत नाही, एखादी गोष्ट येत नसेल तर. मग तिथं शिक्षकाचा कुठंतरी हा दुराभास, पालकाचा संवाद नसल्यामुळं शिक्षक तर त्याच्या पद्धतीने शिकवायला, पण पालक विचारतच नाहीत ना. प्रॉब्लेम हा आहे ना. मग त्यासाठीच आपलीच मुलं आहेत. ह्या दृष्टिकोनातून पालकांनी अगोदर जागृत व्हावं लागेल. आणि दिवसातला पालकांनी घरी करून काय घ्यायचं नसतंय. तुला आज शाळेत काय शिकवलं समजलं नाही तर तू काय विचारला नाहीस. कारण की आपण पाहिलेलं आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे स्पष्ट म्हणतात, खरा विद्यार्थी कोण? जो विद्यार्थी शाळेमध्ये जो भाग समजला नाही आणि जो समजलेला भाग शिक्षकाला विचारत नाही, तो खरा विद्यार्थी त्यांच्या मनातून आहे. आजच्या काळामध्ये विद्यार्थी भीत आहेत. शिक्षकाला एखादा विचारलं तर शिक्षक त्याला वर्गामध्ये मग वेगळ्या पद्धतीने काही ठिकाणी अँगलनं विचार करून दे, प्रेशर आण, दबाव आण.
मग त्याच्याही पाठीमागं भरपूर कामं असल्यामुळं काही ठिकाणी असं झालेलं आहे की फक्त अभ्यासक्रम पळवायचा, संपला म्हणून संपवायचा, परीक्षा घ्यायचं, आणि शासनानं एक मोठा ड्रॉबॅक असा करून ठेवला आपल्यासमोर, 8वीपर्यंत नापास नाही. मग 8वीपर्यंत नापास नाही तर मग तू 9वीला गेला, डायरेक्ट त्याला उजा आलं 9वीचं एवढं मोठं अभ्यासाचं बर्डन. आता प्रेशर येऊन जातं. प्रेशर आल्यामुळं कित्येक शाळांमध्ये आम्ही पाहतोय त्या शाळांनी निकाल चांगले लागावे म्हणून 9वीला TC हातात, 10वीला कुठे बी घ्या म्हणून, अशा कित्येक शाळा आहेत पाहिल्या तर तुम्ही तर. मग त्याच्यासाठी आपल्याला कोचिंग आणि शाळा ह्या 2 अँगल वेगळे आहेत. पालक जर जागृत झाला तर मला असं वाटतंय कोचिंगची गरज लागणार नाही. बरोबर. या प्रेशरचं अजून एक उदाहरण मला आठवतंय. आता मध्यंतरी एक रिझल्ट आला होता सर, JEEचा होता मला वाटतं रिझल्ट. त्याच्यामध्ये जे टॉपर विद्यार्थी होते ना, त्यांना कॅमेऱ्यासमोर उभं राहता येत नव्हतं. त्यांना म्हणजे कदाचित ते समाजापासून एवढे तुटले गेलेत की 4 लोक आल्यावरती काय बोलायचं, कसं बोलायचं हे कळत नव्हतं. त्यांनी भलेही त्या एक्झाममध्ये टॉप केलंय, पण त्यांना 4 लोकांसमोर बोलता येत नव्हतं सर. ह्या पद्धतीमध्ये मी सर 100% सांगेन की हा घोकमपट्टी आणि रट्टापट्टी ज्याला म्हणतो आपण, ह्यांनी पुस्तकाच्या आणि ह्या पद्धतीच्या बाहेर त्यांनी जग बघितलं नाही. परंतु जग बदललं असताना आजचा काळ असा आहे, स्पर्धेच्या युगामध्ये तुमचा विद्यार्थी हा अष्टपैलू पाहिजे. बरोबर आहे. मग अभ्यासात बी तेवढाच, बाहेरच्या जगात बी तेवढाच. मग हे मुलांनी बाहेरचं जग बघितलं नाही, ह्यांनी ह्यांचं टार्गेटच ठेवलं की मला हे पाहिजे. परंतु ह्या विद्यार्थ्याला येणाऱ्या काळात जीवन जगताना फार मोठ्या अडचणीला पण सामोरं हा जावं लागेल. दोष आपल्या सिस्टीमचा आहे ना. आपणच ते सगळं बनवून दिलंय. आपणच त्यांना म्हणतो की तुला एवढे टक्के मिळाले तर हे कॉलेज मिळेल, तेवढे टक्के मिळाले तर तुला चांगलं नोकरी मिळेल. मग त्याच्यात काय याच्यात कसं सर, करायचं? लेकराचा दोष नाही. लेकराचा का दोष नाही तर त्या लेकराला तुम्ही अजून कळूच दिलं नाही बाहेरचं जग काय. त्या पालकांना अगोदर त्याच्या पाठीमाग खांद्यावर बंदूक ठेवले, हे बघ तुला ह्या रस्त्याने जायचं, तू ह्याच्या पलकडे जाऊ नकोस. मग ह्याच्या पलकडे जाऊ नको नसल्यामुळे त्याला काय करायला ते लेकरू उठ की सूट सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 12 पर्यंत काय करायला, अभ्यास अभ्यास अभ्यास. पुस्तक डोळ्यासमोर घेऊन तो बसतो. पुस्तकावर आधीच राहिला, त्याच्या खांद्यावर बंदूक वजन दिलंय पालकांनी की तुला हे करायचंय, मला ही परिस्थिती समजायची. आणि पालक काय करतोय की त्याचं जीवन सुरक्षित करण्यासाठी त्याला ती एम ठरवले आणि त्या एमनुसार त्याला पळवितो. तसं पळवू नका. 2 मार्क कमी पडतील जास्त म्हणजे. अगोदर आरोग्याची काळजी घ्या, आरोग्याबरोबर मग पुन्हा तुम्ही शिक्षणाचा दृष्टिकोन ठेवा आणि त्याला हसत खेळत त्याच्या पद्धतीने खेळू द्या. मग ते क्षेत्र कुठलंही असो. कारण आपण जसं पाहतोय ना, जर आवडीचं जे क्षेत्र दिलं ना तुम्ही, त्याच्यामध्ये एवढा पळतो ना, फार मोठी उंची गाठतो. आणि नुसतं डॉक्टर इंजिनियर झालं म्हणजे तुम्ही सक्सेस झालात असं नाही. त्याच्या पलीकडे बी जग आहे, ते बघण्यासाठी त्यांच्यावर प्रेशर वजा देऊ नका, जेणेकरून ते येणाऱ्या काळात फार लेकरू खचून जाऊन येणाऱ्या काळात कित्येक लेकरांनी आत्महत्या केली आहे. ठीक आहे, तुमचं ते लेकरू सक्सेस झालं म्हणून ठीक आहे, म्हणजे अनसक्सेस झाले त्याला तुम्ही काय करणार. बरोबर. आणि त्याची परिस्थिती जर अशी झाली, एकदम तो असा वाळून गेला, मग राहिलं काय त्याच्यामध्ये. बरोबर. एक तर इकडे बी तुम्ही कर्जबाजारी झाला आणि दुसरीकडून त्याला तुम्ही आत्महत्याच देखील प्रवृत्त केलात. काही ठिकाणी अशा घटना झाल्या, त्याला असं आपल्याला ना करता येत नाही. बरोबर. म्हणून त्याच्यात तुम्ही पाठीशी राहा. किती का मार्क पडणार, मी तुझ्या सोबत आहे, तू चल पुढे, तुझ्या पाठीशी मी. अरे काय ही परीक्षा आहे, परीक्षा म्हणजे मूल्यमापनाचा विषय, तेवढ्या पुरता तेवढा. बरोबर. त्याच्या पलीकडे काय आहे तुमचं, काहीच नाही. मूल्यमापन झालं ठीक आहे, या परीक्षा पुरतं झालं. परंतु कित्येक उदाहरणं पाहिलेत तुम्ही जर पाहिलात ना सर, पालकांनी जागृत होऊन, आज सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या, अगदी 10वी नापास, मग त्या जागतिक लेवलचा क्रिकेटपटू आहे. मग त्या पुढे जाऊन तुम्ही तुमच्या लेकरांना त्याच्या खेळात एखादी चांगली आवड असेल, तिथं तुम्ही त्याला संधी द्या. संधी देऊन तिथं त्याच्या पुढे जाऊन तुम्ही त्यांच्या सोबत. आज मी कित्येक पालक पाहतोय, फार पालकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज IT स्किलमध्ये स्वतः पहिल्यापासून त्यांच्या पाठीशी राहून आज स्वतःचे लेकरं आणि स्वतःचे परिवार हे आज तुमच्या पुणे देखील शहरामध्ये पाहायला मिळतील, ज्यांचं की एम असं आहे IT फील्डमध्ये वर्क करायचं. तर तसं तुम्ही सोबत राहा, परंतु ते जर नाही मिळालं तर नाराज बी होऊ नका. त्यासाठी बी प्लॅन तयार ठेवा. बरोबर. परंतु अगोदर मी सांगेन आरोग्य सांभाळायला पाहिजे. मला एक थोडंसं कोचिंगबद्दल बोलायचं आहे. एक वेगळा पैलू मला समजून घ्यायचं तुमच्याकडून. जसं शासनाचं शाळांवरती नियंत्रण आहे, जसं शासनाचं एखाद्या स्कूलवरती शाळेवरती नियंत्रण असतं, कंट्रोल असतं, तसं या कोचिंगवरती काही कंट्रोल असतं का, की यांची सगळी मनमानी चालली? सध्या तर नाही, परंतु लवकरच शासनाने यावर विचार करून त्यांची ऑलरेडीच काही संघटनांनी पुढाकार ह्या नीटच्या घटनेपासून घेतलेला आहे.
काही ठिकाणी जसं की आमच्या शाळावर नियंत्रण असं आहे की वर्गात 40च विद्यार्थी असावे, हो, परंतु कोचिंगवर नियंत्रण आहे का तर बिलकुल नाही. काही 400 ठिकाणी पोरं बसतायत सिटिंग मध्ये घेतात. तुम्ही 400 म्हणताय, आमच्या लातूरमध्ये हजार विद्यार्थी बसतायत. बघा 400च नाही, हजार विद्यार्थी बसतायत. मग त्याच्यावर नियंत्रण हे काही संघटना संस्था चालकाच्याच जे काही संचालक कोचिंगचे आहेत त्यांनी आता SOP काहीतरी तयार केले असं ऐकण्यात येत आहे आणि त्या माध्यमातून शासन स्तरावरही आता येणाऱ्या काळात लवकरच नियंत्रण येईल असं चर्चा चालू आहे. परंतु चर्चेला त्याला प्रत्यक्षात तुम्ही अंमलबजावणी लवकर करा. आणि लेकराची पालकाची आर्थिक जी पिळवणूक काही ठिकाणी होते, जो सक्सेस रेशिओ पाहतो आपण हो. कुठलाही असो, एनिवन कोचिंग सेंटर, आपल्याला कुणाला नाव ठेवायचं नाही, सर्वजण शिकवण्याचंच काम करतायत. परंतु ज्यांचा चांगला रेशिओ आहे, किती रेशिओ आहे, मग समजा आता जर 1000 विद्यार्थी असतील आणि त्याच्यातले 50 लागत असतील, 950 ने काय करायचं मग? बरोबर. कसा तुमचा 100% निकाल? बरोबर. परंतु त्याच ठिकाणी पालकांनी दुसरी बाजू समजून घ्यावी. शाळेतला जो रिझल्ट आहे, जर 100च विद्यार्थी असतील तर त्या 100 पैकी 90 सक्सेस आहेत, हो, आणि 10 अनसक्सेस असतील, कमी टक्क्याचे असतील, मग पालकाला यश कुठे मिळालं आहे? शाळा. तो तरी पालकाचा एक आंधळा विश्वास किंवा फॅशन झाले की तिचं लेकरू ट्युशनला चाललंय, हा. माझंही जावं. मग त्याचं तिथं आहे ना, मग माझं त्याच्या पुढचं आणखीन कुठे गाऊ. मग तो माझं एक वैयक्तिक सजेशन असेल, बिहार राज्य जर पाहिलं आपण गुन्हेगारी सर्वात पुढे आहे, परंतु UPSCचा रिझल्ट तिथला सर्वात टॉपवर येतो. हो, तुम्ही दरवर्षी बघा. हो. आता पाठीमागचा रिझल्ट मी जेव्हा पाहिला होता 2 वर्षापूर्वीचा, 1729 पैकी जवळपास समथिंग 1100च्या पुढे हे विद्यार्थी तिथले आहेत. हो, पालकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही काय गणित, इंग्लिश आणि विज्ञान घेऊन बसला ट्युशन लावायला, तुम्ही लावायचेत ना तर स्पर्धा परीक्षेचे लावा. कारण बिहारसारख्या राज्यामध्ये पहिलीपासून मुलांना हा. हे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस आहेत, म्हणून तिथला UPSCचा जो रेशिओ आहे ना तो तुम्ही पहा, बरोबर. तर तुम्ही तिकडे जावा, जेणेकरून नॉलेज मिळेल. हे गणित, इंग्लिश, विज्ञान तर शाळेतले शिक्षक शिकविणार आहेत, त्यांना तुम्ही जॉब विचारा, हा. ते तुमचं होऊन जाईल. बरोबर. ऑटोमॅटिकच कोचिंगची कळा कमी होऊन जाईल. कोचिंगला आता निर्बंध येणारच आहेत. SOPच्या माध्यमातून शासन नियंत्रण आणलेलंच, त्या माध्यमातूनच आता जी काही समजा कोटा असेल आणखी कुठला असेल त्याचं हळूहळू आता कारण कमी होणार आहे. त्याचं कारण कसं असणार आहे सर, सांगतो एक सोप्या भाषेमध्ये. परवाशीच एक रेशिओ आलेला आहे की भारताच्या लोकसंख्येमध्ये 1000 मागं 1 डॉक्टरची गरज आहे, हो, MBBS. परंतु आताचाच रेशिओ असा चालू आहे की 800 मागं येईल. दरवर्षी 2 लाख डॉक्टर तयार झाले तर पुढच्या वर्षी 600 वरच येईल. मग का पुन्हा आता गलीवळ डॉक्टर होईल. आणि जर त्याच्या विरोधाभास चालला तर आता लोक होमिओपॅथीकडे येत आहेत, आयुर्वेदाकडे येत आहेत. त्याच्यामुळं तुम्ही विचारपूर्वक पालकांनी देखील निर्णय घ्या. आपल्याला ते खरंच झेपते का, ते खरंच होते का, आणि ते झेपत नसेल तर विनाकारण त्या कोचिंग आणि कोर्टाच्या नादी पालकांनी लागू नये. लेकराची जी काही तुम्ही आता सांगितल्यासारखं त्याची पार आरोग्य अवस्था असा आहे, असं हवाला घेऊन जायचं काम झालं, तसं काही करू नका. त्याच्यामुळे तुम्ही ते देखील सांभाळा आणि कर्जबाजारी होऊ नका. प्रॉपर विजन घ्या, विजन न काम करा, बरोबर. प्लॅनिंग न करा, सक्सेस मिळणार आहे. बरोबर. अपेक्षानं खचून जाऊ नका. अपेक्षी यशाची पहिली पायरी म्हणलेलं आहे. मग ती काय दुसरी असो नाही तिसरी असो चौथी असो, ट्राय तर करा. बरोबर. एवढंच सांगेन. त्याच्यामुळं कोचिंग पेक्षा मी तर शाळा आणि महाविद्यालयालाच प्राधान्य देईन, कारण ह्यांना शासनाच्या विशेष ट्रेनिंग आहे. बरोबर. कोचिंग वालेल्या त्या इंग्लिश शिक्षकाला ट्रेनिंग बी नाहीत. हो, की शासनचं नवीन काहीतरी आलं, जसं की आता NEP आलं, NEPचं यांना ट्रेनिंग आहे 50 तासाचं. ते फक्त कुणाला अनुदान शाळेला. पण निश्चितच इंग्लिश कोचिंग करण्यापेक्षा अनुदान शाळेला सरस असेल का नाही, तुम्ही सांगा. बरोबर. तरी देखील पालक होणं होता बघते, पण विश्वास कमवा. विश्वास, जिथं जिथं विश्वास आहे सर्वच गोष्टी, बरोबर. जिथं विश्वास नाही कितीही उड्या मारा, पालकावर पाणी असणार. बरोबर. मला 1-2 शेवटचे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. मला सांगा की आज एखाद्या पालकाला 1ली ते 10वी मध्ये आपल्या विद्यार्थ्याचा चांगला अभ्यास करून घ्यायचा आहे, त्याला पाहिजे की मुलगा शाळेमध्ये पण चांगला असावा, समाजामध्ये बोलताना चांगला असावा, खेळामध्ये, स्पर्धामध्ये, वक्तृत्वामध्ये चांगला असावा, त्याने काय 3-4 गोष्टी करायला पाहिजे त्याच्या पाल्यासोबत, त्याच्या मुलासोबत, की जेणेकरून मुलगा सर्व गुण संपन्न होईल? सर्वच मुलं सर्व गुण संपन्न असतात, याच्यात काही दुमत नाही. फक्त त्याला तुम्ही वातावरण आणि त्याची आवडीनुसार जर क्षेत्र दिलं तर त्या पालकाच्या सर्व इच्छा त्या पूर्ण करणार आहे. वातावरण ते कसं द्यावं? ते तुम्हाला समजा त्या मुलाची जी काही लहानपणाची सुरुवातीला 3-4 वर्षामध्ये, आता अडचण काय झाली आहे, काही ठिकाणी लाडाने येडी झालीत, काही ठिकाणी घरात शिस्त नाही, काही ठिकाणी शिस्त आहे तर लयच कडक आहे. ह्याचा समतोल साधावा लागेल. बरोबर. आणि जिथं समतोल आला
तिथं नियोजन आलं, तिथं शिस्त आली, संस्कार आले आणि गुणवत्ता ऑटोमॅटिक येणार आहे. बरोबर. मग तुम्ही चांगली शाळा जरी किंवा कुठल्याही शाळा टाकलात, त्या शाळाबरोबर त्याची आवड बघा. शाळेतल्या ह्या गोष्टी एक इंटरनॅशनल सर्वे सांगतो सर आपल्याला, जवळपास नर्सरी ते 10वी म्हणजे 13 वर्ष शिक्षण शिकून देखील आउटपुट काय त्याचं, तर आउटपुट काय, त्याला फक्त चांगलं वाचता येते, चांगलं बोलता येते, चांगलं लिहिता येते. मग मित्र असं म्हणेन काही ठिकाणी ती देखील नाही, ते पण येत नाही. एवढाच रेशो आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काय ते सांगा तुम्हीच. काहीच नाही. कारण तुम्ही जे शिकल्यात तेच मी शिकायला. आज देखील आपला अभ्यासक्रम तसलाच आहे. 50-60% जुनीचाच रडीडाव आहे. नवीन तुम्ही या टूल्सच्या माध्यमातून नवीन आहे ना, मग त्या लेकराला तुम्हाला जर यशस्वी बनवायचं असेल तर तुमच्या घरातला अगोदर पहिले नियम काय, त्या लेकराची आवड काय, याची जुळवाजुळव बघा पहिल्या. परंतु त्याच्यासाठी अगोदर 5वी पर्यंत त्याला मोकळं सोडा, काहीच नियोजन लावू नका. त्याला खेळू द्या, फुलू द्या, महिन्यानं जाऊन पडू द्या, त्याचं बाहेर रक्त निघू द्या, इथपर्यंत त्याशिवाय तो मजबूत होणार नाही. बरोबर. तुम्ही उगं त्याला जर लईच त्याचं संकुचित घेतलं की याला मला लागलं की लगेच पळालं, लगेच आलो, त्याला ठेवलो, ते काय होईल, मग सक्सेस होणार नाही. त्याला खेळू द्या. मग 5वीला झाल्यानंतर त्याला थोडंसं समजायला लागेल. मग तुम्ही ठरवा की मग त्याला आता काय बनवायचं. मग त्याचे स्पेशल कोचिंग. सर आता काय झाले, आपल्या काळात काहीच नव्हतं. अहो आता साधं ते बुद्धिबळ आपला, त्याचे वेगळे क्लासेस आहेत, क्रिकेटचे क्लास आहेत, तुमचे बॅडमिंटनचे क्लास आहेत, कशाचे नाहीत. आता तर नवीन नवीन अबॅकस आलंय, स्पोकन्स आहेत. ते आता तर मी असं ऐकलं राहिलं की ते ज्युनियर KG पासून अबॅकस आलंय, पहिली लेवल त्याची. अरे त्याला श्वास तर घेऊ द्या, खेळू तर द्या. अरे बघू पुन्हा. आम्ही शिक्षण घेताना आपण असंच घडलं की आता मी तर 10वीला 45% विद्यार्थी आहे, 45 विषय सांगायचं नाही. परंतु पुन्हा राष्ट्रीय शाळा महाविद्यालय म्हणून टॉपर्स आहे इकॉनॉमिक्स मध्ये. घडत गेलो. कारण त्याच्या पाठीमागं मला मोठी माझे बंधू, लहान बंधू, आईवडिलाची साथ, त्यांचं सहकार्य करून घरातला शिकलेला मी एकच. हे बाकी 2 जण व्यापारात आहेत. आणि माझ्या मोठ्या बंधूंनी तसं घडवलं, वातावरण तसं दिलं. माझ्या लहान भाऊ 9वी नापास, विशेष आवर्जून सांगायला. मी आज MA BA टॉपर्स. तर लहान भावाला आवड कशी होती माझ्या गाड्यामध्ये, तर त्याला डायरेक्ट काका टायर्स आणि व्हील अलाइनमेंट दुकान टाकून दिले. आज 3 शाखा आहेत लातूर. आणि टॉपचं नाव आहे, तसं नामांकित नाव आहे. तुम्ही जर सर्च केला तर काका टायर्स तर कुणीही सांगेल. आणि मोठे बंधू स्वतः माझे व्यावसायिक आहेत, त्यांची बिल्डरशिप लाईन आहे. आणि मला स्वतः त्यांनी नोकरी लावायच्या ऐवजी त्यांनी मला नोकरदार तयार करण्याची ताकद दिली आणि शाळा काढून दिली. आणि माझ्या पाहता आज 9 शाळा आहेत. बरोबर. हे कसं घडलं, सहज वातावरण तुम्ही कसं देत गेला. आवड काय, माझी आवड काय झाली, मी MA BEd झाल्यानंतर मला ज्युनियर लेक्चर म्हणून नोकरी त्यांनी 3-4 ठिकाणी आणलं, त्यांचं कर्तव्य पाळलं. का तर माझ्या आयुष्यातला एक दुर्भाग्य की 2008ला माझे वडील वारले आणि 9ला मी पास आउट झालो, शाहूचा टॉपर्स. मग मोठ्या बंधूंनी जबाबदारी पार पडत असताना त्यांनी मला म्हणले की तुला 3-4 महाविद्यालयात होगी जॉब आणलाय. आणि माझी त्यावेळेस कोचिंग होते स्वतःचे, टॉपची चालत. परंतु त्यांनीच म्हणले किंवा त्यांचे मित्र बरोबर सांगितले की अरे तुझ्याकडे एवढी गुणवत्ता आहे, तू एखाद्या ठिकाणी नोकर होण्यापेक्षा आपण शाळा चालू करून लेकराचं कल्याण करू, कमी फीस मध्ये चांगलं काय देता येईल ते बघू. जस्तीची विचारधारा आहे. मग त्या पद्धतीने विचारधारेतून आम्ही शाळेत आलो. आज काकास प्रतिष्ठानांतर्गत जवळपास लातूर जिल्ह्यामध्ये आमच्या 9 शाखा आहेत. आणि 9 ब्रँचेस मधून विद्यार्थ्यांना अगदी जिथं लाखो फीस घेतात त्या विद्यार्थ्याला आणि आमच्या अगदी माफक फीसच्या विद्यार्थ्याला दोघांचं तुम्ही जर बाईट लावली किंवा समजा अभ्यासात जर लावली गुढी, तर आमचा विद्यार्थी ऐकणार नाही. मी तुम्हाला ठामपणे सांगतो. त्याचं कारण काय झालं सर, आजकाल काय झालं आपल्याकडे घरातला देखील आपल्याला लवकर येऊन एखादं काम सांगत नाही, तोपर्यंत आपण काम करायची प्रवृत्ती राहिली. साधं गणित उदाहरण म्हणजे शेतामध्ये 100 एकर शेती असू द्या, तुमच्याकडे 10 गडी असू द्या, मालक जोपर्यंत जाऊन काम त्याला सांगणार नाही तोपर्यंत त्याला काम करायचं नाही करत. आता लांब कशाला, तुमचंच उदाहरण घ्या, मला कोणाला नाव ठेवायचं नाही. तुम्ही जर ऑफिसमध्ये बसलात तर तुमची टीम साधी कशी सरळ चालते बघा. जे काम तुम्ही असताना 10 मिनिटांमध्ये होत आहे, तुम्ही नसू द्या तेच कामाला अर्धा घंटा लागते. हे जग जाहीर आहे. मग तशी परिस्थिती तुमच्या घरातून त्या लेकराला घडवणार आहे. त्याच्यामुळे त्याला येऊ द्या. मी तुम्हाला आता सांगितलं की माझ्या घरचं उदाहरण 9वी नापास असणारा आज एक मोठा उद्योजक आहे. बरोबर. माझा मोठा भाऊ पुन्हा 12वी पास झाला आणि मग ते त्यांना आवड नसल्यामुळे ते पुन्हा व्यापार दिले. ते आज मोठे उद्योजक आहेत. मला शिक्षणात आवड आहे म्हणून मी आज शिक्षणामध्ये त्यांनी मला आज एवढं मोठं करून दिलंय. मग हे करत असताना परत पुन्हा कोण महत्वाचा मुद्दा काय आला, वातावरण महत्वाचं आहे. बरोबर. देऊ नका. बरोबर. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, जर तुम्हाला महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये एक मोठा बदल करायची संधी मिळाली, तुम्ही काय बदल करणार बरं? पहिल्या सुरू तर मी एकच काम करेन की घोकमपट्टी जी रट्टापट्टी आहे ना, हे शिक्षण व्यवस्था बदलावी लागेल. त्याला तुम्हाला प्रात्यक्षिक शिक्षण आणावं लागेल. मग म्हणल्यासारखं की 6वी ते 9वी मध्ये
जेवढ्या समाजामध्ये व्यावसायिक क्षेत्रात जी की 12 बलुतेदार असतील, कृषी विषय असेल, अहो भारताचं संविधान मला माहीत नाही, मी भारतात राहून त्या राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्रामधून अगदी ओझरतं 10% नॉलेज आहे. पुन्हा ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स घेतलंय किंवा कॉमर्स घेतलंय, कुठं भारताच्या संविधानाचा उल्लेख आहे? नाही. मग हे तुम्हाला आणावं लागतील ह्या गोष्टी. त्याच्याबरोबर हे जी काही AI टूल्स आहेत, येणाऱ्या काळातली जी डिजिटल शिक्षण, हायफाय सिस्टीम नको, देखावा नको आपल्याला. शिक्षण व्यवस्थेमध्ये काय आणलं पाहिजे? प्राथमिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्याची, पालकाची त्या ठिकाणची व्यवस्था. ग्रामीण भागातला पालक वेगळा आहे, तालुक्याचा वेगळा आहे, शहरातला वेगळा आहे, मेट्रो सिटीतला वेगळा आहे. तुम्ही एका छताखाली त्याला आणू शकणारच नाही. अगोदर ती परिस्थिती सुधारावी लागेल, तिथं त्या लेवलचं द्यावं लागेल. आणि पालकाची जिथं जिथं कुठं आर्थिक लूट होते ते थांबवली पाहिजे. पालक समाधानी झाला पाहिजे. शाळा कुठली असो, 2 रुपये फीस कमी असो, जास्त असो, नाही मोफत असो, तसं तर शासनाचंच कर्तव्य आहे. घटनेमध्ये आपल्या तरतूद आहे, वयवर्ष 6 ते 14 मुलांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये आता विस्तार झाला. NEP मध्ये नर्सरी म्हणजे वयवर्ष 3 पासून त्यांनी विस्तार केलाय आणि त्याच्याबद्दल मी शासनाला शुभेच्छा देईन. पण त्याची अंमलबजावणी कडक, ते फक्त लिहून ठेवलंय, ते फक्त देखील चालू नाही कुठल्याही शाळेत नाही. कारण तुम्हाला पहिलीला गेल्यानंतर वर्तमानपत्र वाचता यायला पाहिजे आणि ते कधी जेव्हा हा पूर्वस्थ सक्सेस होईल. पाया तुमचा कच्चा तर पुढे केली. त्याच्यामुळे या 2-3 गोष्टीकडे तरी विशेष लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा आपली कुठंतरी जागतिक महासत्ता बनण्याची जी स्वप्न आहेत ते पूर्ण करायची असतील तर शिक्षणामध्ये आणि शेतीमध्ये दोन्हीकडे. कारण कसं नुसतं शिक्षण नाही, त्याला आर्थिक जोड पाहिजे. खिशात नाही लल्लान बाजारात चालला जमणार नाही. तुम्हाला त्या गोष्टीमध्ये पालकाला देखील सधन पालक करावं लागेल. पालकाची मानसिक प्रवृत्ती इकडे बदलावी लागेल. 2 रुपये खर्च करायची तयारी आणि वेगवेगळ्या ठिकाणी, कुठं फालतू ठिकाणी नाही, दिखावा ठिकाणी नाही. लाखो फीस गेलेत आणि प्रत्यक्षात झोळीमध्ये काहीच नाही. कसं जमेल? बरोबर जमणार नाही. ह्या 3-4 गोष्टीकडे तरी विशेष लक्ष दिले पाहिजे. आणि जिथं जिथं मोकळीक शिक्षकांना देऊन त्यांचं विद्यार्थ्याच्या माध्यमातून मूल्यमापन त्या शाळेचं कसं करता येईल. कारण त्याचा मुख्य हेतू काय शिक्षकाचा? अध्यापन करणे, विद्यार्थी घडवणे. बरोबर आहे. मग विद्यार्थी न घडल्यामुळे कोचिंग व्यवस्था आली, पालकाची लूट आली, या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणून त्या शिक्षकावर देखील ह्या गोष्टीचं नियंत्रण शासनाचं वेळोवेळी मूल्यमापनाच्या माध्यमातून झालं पाहिजे. बरोबर. ह्या पद्धतीने व्यवस्थित निश्चितपणे बदल झाला तर लवकरच आपण जे स्वप्ने पाहतो तसं तर प्रत्येक क्षेत्रात क्रांती आहे. परंतु मी 2 गोष्टी आवर्जून सांगेन की शिक्षण आणि शेती. तुमचं काकाच प्रतिष्ठान आहे आणि सोबत SP पब्लिकेशन पण आहे. तुमचं पुढचं येणाऱ्या काही वर्षभरामध्ये काय ध्येय आहे? तुम्हाला काय गोष्टी अचीव्ह करायच्यात महाराष्ट्रामध्ये? सर, हे मुख्य कारण असं आहे चालू याच्यानंतर काकाच प्रतिष्ठान आणि SP पब्लिकेशनच्या माध्यमातून की लातूर तर हे शिक्षणाची खरी पंढरी आहे. पण लातूर बाहेर का नाही हे आम्ही विचाराधीन आमची जी टीम आहे तेव्हा करत असताना. आणि कित्येक लोक MA BEd BA BEd असून बेरोजगार आहेत, काम नाहीत. मग त्याच्या माध्यमातून आपण काय केलं की काकाच प्रतिष्ठानांतर्गत संबंध महाराष्ट्रामध्ये आपण फ्रँचायझी देऊन हे असे जे काही नवीन तरुण ज्यांनी कोणी प्री प्रायमरी स्कूल चालू केले किंवा ज्याची कोणाची इच्छा शाळामध्ये यायची आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यायचं आणि अगदी माफक फीसमध्ये. आपला हेतू तोच आहे प्रामाणिकपणे. प्रत्येकजण तेच म्हणतंय की आम्ही सामाजिक बांधिलकी करतोय किंवा कमी फीसमध्ये देतोय. परंतु आमचं तसं नाही. समोर आरसा असेल, ज्या आरसेच्या माध्यमातून आम्ही जे शब्द वापरलेत अगदी खरंच कमी फीसमध्ये तुम्ही जर पाहिलात तर आतापर्यंत आमच्या जवळपास 9 ब्रँच चालू झालेले आहेत. आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये पुढील वर्षामध्ये 1-2 वर्षामध्ये आमचे 100 ते 150 तुमच्या इथे शाळेमध्ये. आमच्या शाळेमध्ये अगदी 15,000 पासून 30,000 पर्यंत माफक फीस आहे. आणि आमच्या शाळेतला विद्यार्थी हा इतर शाळेच्या लाखो फीस असणाऱ्या तुलनेत पुढे असेल अशी आम्ही एक सिस्टीम तयार केली आहे. त्याला जोड दिल्या SP पब्लिकेशनची. शासनाच्या गाईडलाईन्स पाळत इतर जे ऐच्छिक विषय त्याच्यामध्ये पुन्हा समजा उदाहरणार्थ पहिलीपासून एक्स्ट्रा ग्रामर असेल, बेसिक फाउंडेशन असेल, पहिलीपासून सायन्स फाउंडेशन असेल किंवा नर्सरी LKG UKG जो पूर्वप्राथमिकचा जो अभ्यासक्रम आहे तो असा तयार केला आहे की जो की विद्यार्थ्यांना ज्ञान रचनावादावर आधारित आणि मनोरंजनक पद्धतीने सिस्टीम सहज करता यावं, सुलभ व्हावं. एखादा लेकरू गावाला बी गेला किंवा आजारी पडला, शाळा बुडली म्हणून देखील त्याचं अभ्यासाचं नुकसान झालं नाही पाहिजे अशी सोय हे SP पब्लिकेशनने केलेली आहे. आणि त्याला आम्ही जोड दिलेली आहे युनिफॉर्म हबच्या माध्यमातून. तर त्या माध्यमातून पालकाची विद्यार्थ्याची लूट ही जी होणारी आहे हे पुस्तकातून आणि युनिफॉर्म फॅक्टरी टू स्कूल अशी कन्सेप्ट आणली. त्याच्यामुळे आम्हाला कुणाला किराया द्यायची गरज नाही किंवा कुठला स्टॉल लावायचा नाही, कुणा मुलाची पगार द्यायची नाही.
त्याच्यामुळं कमीत कमी 30 ते 40% मार्केटपेक्षा आमचे युनिफॉर्म स्वस्त असणार आहेत. बुक्स देखील आमचे त्याच पद्धतीने असणार आहेत आणि दर्जेदार उत्पादनाचं एक भांडार म्हणून SP पब्लिकेशन आणि युनिफॉर्मचं नाव संबंध महाराष्ट्रात असून जवळपास आता 22 जिल्ह्यामध्ये त्याचं काम चालू आहे आणि 700 ते 800 शाळांमध्ये हे पब्लिकेशनचे बुक्स वापरत आहेत. आणि युनिफॉर्ममध्ये आतापर्यंत आम्ही 70 ते हार्डली 80च्या आसपास सध्या आहोत, कमी आहोत कारण उशिरा चालू केलेलं आहे. फक्त हेतू एकच आहे, प्रामाणिकपणे माझे जे काका प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, माझे मोठे बंधू, माझे पाठीराखा तथा मला लढ म्हणणे आणि मी पाठीमाग आहे असं बळ देणारे मोठे बंधू विजयकुमार प्रकाशराव धुमाळ आणि लहान भाऊ म्हणजे माझे अगदी मित्रासारखा विशाल प्रकाशराव धुमाळ, त्याला आम्ही काकासाहेब म्हणतो. ह्या दोघांची साथ मला अशी भेटलेली आहे की मी क्षितिजाच्या पलीकडे जाऊन मी काम करण्याची माझी तयारी ठेवलेली आहे. सोबतच माझ्या आईवडिलाचे कुठेतरी कष्ट आणि सर्व शिक्षण विभाग आणि माझा सर्व संस्था चालक बांधव किंवा शिक्षण क्षेत्रातील करणारे सर्व सहकारी बांधव यांचं फार अनमोल मार्गदर्शन आणि सहकार्य भेटलं आहे. आणि त्याच्यामुळेच कमी काळामध्ये जी यशाची घमक आहे हे त्याचा पाठीमागचा मुख्य गाभा हाच आहे. ह्या सर्वांची प्रेरणा मला मिळालेली आहे आणि आज मी तुमच्यापाशी तुमच्या समोर एवढ्या स्पष्टपणे जे बोलतोय त्याचं कारण मी त्याच्या पाठीमागचं माझे हे सर्व बांधव आहेत एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि येणाऱ्या काळात ते उद्दिष्ट लवकरच पूर्ण करेन हे देखील ह्या तुमच्या बोल मराठी चॅनलच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या टीमच्या माध्यमातून मी संबंध महाराष्ट्रातील माझ्या शिक्षण क्षेत्रातील बांधवांना आवाहन करेन. कोणतीही आणि कसलीही अडचण असू द्या, ते शिक्षण क्षेत्रातील कायद्याची असू द्या, RTची असू द्या, RTचा माहिती अधिकार आपल्याला लागू होत नाही. मी RTच्याही कमिटीवर आहे, समितीवर आहे 25% प्रवेश प्रक्रियेच्या. ह्या समध्या गोष्टी तुम्हाला कधीही कोणतीही अडचण आली तर अगदी तुमचा विद्यार्थी म्हणा, तुमचा मार्गदर्शक म्हणा, तुमचा सहकारी म्हणा, तुमचा लहान भाऊ, तुमचा मुलगा, जे तुम्हाला समजायचे ते समजून हक्काचं व्यासपीठ तुमच्या समोर आहे. निश्चितपणे तुमच्यासोबत या संबंध महाराष्ट्रात ती जी काही माझी शिक्षण बांधव आहेत त्यांच्यासोबत मला काम करायला आवडणार आहे. आणि तुमचंही बोल मराठी चॅनल हे माझ्या पाठीशी आणि माझ्या येणाऱ्या प्रेरणाशी निश्चितपणे सहकार्य ठरेल एवढीच या ठिकाणी मी भावना व्यक्त करतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भारत. तुमच्या बोलण्यातून ते समजतं की तुम्हाला तळमळ आहे विद्यार्थ्यांबद्दल, शाळेबद्दल, आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल. नक्कीच मला असं वाटतं की आपला मेसेज आपल्या सरकारपर्यंत, आपल्या मंत्र्यांपर्यंत, आपल्या नेत्यांपर्यंत जावा आणि काहीतरी चांगलं सकारात्मक बदल आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये घडावा हीच आपण अपेक्षा करू शकतो. धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला बोल मराठीला टाईम दिला. एकदम मनापासून तुम्ही सांगितलं लातूर पॅटर्न, शिक्षण व्यवस्था, विद्यार्थी, पालक, कोचिंग, भरपूर मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेली आहे. थँक्यू सो मच तुम्ही आज आम्हाला टाईम दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.